Good morning everyone. Okay, so as you know, today we start with the first topic, which is direction and distance. आपण काल पूर्ण डिटेलमध्ये सिलेबस डिकोडिंग करून बघितलेला आहे. डायरेक्शन अँड डिस्टन्स किती मार्क्ससाठी आहे म्हणून मी काल सांगितलं तुम्हाला 2 to 3 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे. सो मार्किंग्स पण आपल्याला लक्षात असू दे. त्याचबरोबर गेली 3 वर्षामध्ये AFO मध्ये डायरेक्शन अँड डिस्टन्स हा 3 वर्ष आलेला टॉपिक आहे. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी याला आपण स्किप नाही करणार आहे, त्यामुळे छोट्या छोट्या डिटेल्स सर्व बघणार आहे. आज बेसिक बघून घेऊयात की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात, हाऊ टू फाइंड आउट द डायरेक्शन अँड डिस्टन्स. ठीक आहे. तर फर्स्ट, direction and distance, as name suggests, you have to find out the direction of the given diagram and distance between the starting point and ending point. Start to end मधला डिफरन्स काय आहे तो येईल. आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट डायरेक्शन्स पण माहिती असल्या पाहिजेत. जर डायरेक्शन चुकल्या तर पूर्ण डायग्राम चुकीची येणार आहे आणि आन्सर सुद्धा चुकीचेच येणार आहेत. बरोबर. त्यामुळे आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे 3 स्टेपमध्ये, त्यातल्या त्यात सेकंड अँड थर्ड स्टेप कशावरती डिपेंड आहे, ओव्हरऑल डायग्राममध्ये. ठीक आहे. सो ही डायग्राम आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो ॲज अ बिगिनर मी तुम्हाला ह्या प्लस साईनवरती कशी डायग्राम काढायची हे सांगणार आहे, पण जसं जसं आपण पुढे जाईल हे पण ओव्हरकम करून अगदी एक डॉटपासून सुद्धा आपण डायग्राम ड्रॉ करू शकतो. दॅट जर आपल्याला हे नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट माहीत असेल तर. ठीक आहे. सो याला आपण बेसिक डायरेक्शन्स म्हणतो. नॉर्थ साइड कुठे येईल, एक प्लस साइन ड्रॉ करायचा. जो अप्पर हेडला असेल तो असेल नॉर्थ. सो दिस इज नॉर्थ. ही आपल्याकडे डायग्राम राहू दे. सर्वांनी नोटबुक आणली आहे ना न्यू? ओके. कारण काय आहे, लेक्चर्स तर आहेत, रेकॉर्डिंग्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण पुढे एक्झामपर्यंत टिल द एंड जी तुमच्यासोबत असते ती तुमचे नोट्स असतात. आणि आपले नोट्स एकदा असतील ना, एकदा हाताखालून गेले तर ते तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहतं. आणि जे मी इम्पॉर्टंट नोट पॉईंट सांगणार आहे, म्हणजे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण दॅट विल हेल्प यू इन फर्दर. सो दॅट्स वाय आय एम टेलिंग यू की जे इम्पॉर्टंट आहे नोटबुकच्या वरती जे असतो ना कॉलम, तिथे ना असं नोट म्हणून लिहून घ्यायचं. म्हणजे खाली जेव्हा तुम्ही रीड करताय तुम्हाला ते वरचं नोट बघून लक्षात येतं की या पेजमध्ये मला हे लक्षात ठेवायचं आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे. तर यामध्ये फर्स्ट टॉपला असतो तो नॉर्थ असतो. नॉर्थच्या एक्झॅक्ट अपोजिट काय येणार आहे, साऊथ येणार आहे. ठीक आहे. तुमच्या समोर जो प्लस साइन तुम्ही ड्रॉ करता, तुमची राईट हँड म्हणजे असतो ईस्ट. काय म्हटलं मी, राईट हँड इज ईस्ट. आणि तुमचा जो लेफ्ट हँड आहे तो आहे वेस्ट. सो हे प्लस साइन अजिबात विसरायचं नाही. हे आपल्याला कुठे कुठे हेल्प करणार आहे, डायरेक्शन डिस्टन्स, सिटिंग अरेंजमेंट, पुढे जाऊन ऑर्डर अँड रँकिंग, हे लेफ्ट राईट नॉर्थ फेसिंग साऊथ फेसिंग, थ्रू आउट द रिझनिंग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. यस ऑनलाईन स्टुडंट, डायग्राम क्लिअर आहे? ओके. सो आता याच्यातले काही फ्यू पॉईंट्स डिस्कस करूयात की काय काय इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला जसे पॉईंट्स वाटतील तसे तुम्ही नोट डाऊन करा. मी नोट्समध्ये सुद्धा जी आपली बुकलेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा छोट्या छोट्या सर्व गोष्टी जे मी आता बोलतीये ना सेम त्याच्यामध्ये टाईप करून सुद्धा आहेत, जेणेकरून इन केस तुमच्याकडून स्किप झालं तर तिकडे रिवाइज होऊन जाईल. आता या प्लस साईनमध्ये बघा, आता हा प्लस साइन आहे. ठीक आहे मॅम, हा नॉर्थ आहे, दिस इज साऊथ, दिस इज ईस्ट अँड दिस इज वेस्ट. ऑल ओके. पण स्टार्ट कुठून करायचं, व्हॉट इज स्टार्टिंग पॉइंट. बरोबर. सो दिस इज द स्टार्टिंग पॉइंट. दिस इज द स्टार्टिंग पॉइंट. याला अजून एक काय म्हणतो आपण रिझनिंगच्या लँग्वेजमध्ये, फिक्स पॉइंट. जर त्यांनी दिलं अ मॅन ट्रॅव्हल 5 किलोमीटर फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट, तर तो फिक्स पॉइंट काय आहे हे कन्फ्यूज व्हायचं नाही. स्टार्टिंग पॉइंटला आपण काय म्हणतो, फिक्स पॉइंट म्हणतो. हा झाला सगळ्यात पॉइंट नंबर 1 की कुठून डायग्रामला स्टार्ट करायची. सेकंड म्हणजे डायरेक्शन. इफ आय एम सेइंग अ मॅन इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द नॉर्थ साईड, म्हणजे तुम्हाला लँग्वेजमध्ये किंवा त्या सेंटेन्समध्येच कळतं ना की अ मॅन ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स दी नॉर्थ, म्हणजे कुठे ट्रॅव्हल करतोय तो, टुवर्ड्स दी नॉर्थ साईड. म्हणजे मला जे काही किलोमीटर्स असतील ते इकडे वरती ट्रॅव्हल करून घ्यायचे. जर मी म्हटलं अ मॅन इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स दी ईस्ट साईड,
काय म्हटलं मी, मॅन इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द ईस्ट साईड, तर कुठे ट्रॅव्हल करणार, ईस्ट. अ मॅन इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द साऊथ साईड, देन मॅन इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड द साऊथ डिरेक्शन. अँड इफ मॅन इज ट्रॅव्हलिंग फॉर 10 किलोमीटर टुवर्ड्स द वेस्ट साईड, तर आपण कुठे ड्रॉ करणार लाईन, वेस्ट साईडला. बट फॉर एक्झाम्पल अ मॅन is traveling straight for 5 किलोमीटर. ऑनलाईन स्टुडंट हा कलर दिसतोय का पेन तुम्हाला? ओके ठीक आहे. रेड यूज करते मी मोस्टली. बट आता याच्यामध्ये काय वर्ड यूज केलाय त्यांनी, स्ट्रेट. इथे कोणती डायरेक्शन दिली का त्यांनी, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, कोणतीच डायरेक्शन नाही दिली, बरोबर. मग अशा वेळी कुठे ट्रॅव्हल करायचं, यस, इकडे ऑनलाईन स्टुडंट आन्सर सांगतील. काय असणार आहे, डायरेक्शन मेन्शन नाहीये. आता आजचा टॉपिक काय घेणार आहे मी तुम्हाला सांगितलेलं, त्यामुळे आय होप थोडं फार तरी तुम्ही काहीतरी वाचून आलेलं असाल. ज्यावेळेस तुम्हाला टॉपिक माहीत असतो तेव्हा त्यातलं थोडंफार वाचून यायची संधी सोडायची नाही, कारण थोडं वाचून आलं की इथं येऊन अजून खूप चांगल्या पद्धतीने कळतं. यस यस, व्हेरी गुड साईल, करेक्ट आन्सर आहे. त्याचबरोबर ऑफलाईनमध्ये पण सांगितलं आहे नॉर्थ. ठीक आहे, ज्यावेळेस कोणतीही डायरेक्शन मेन्शन नसेल त्यावेळी बाय डिफॉल्ट डायरेक्शन नॉर्थ असते. हा झाला सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट. त्यामुळे स्ट्रेट वर्ड असेल किंवा डिरेक्टली दिलं की मीनाक्षी इज ट्रॅव्हलिंग 10 किलोमीटर देन शी टेक लेफ्ट टर्न, तर तिथे आपण असं नाही म्हणू शकत की मीनाक्षी इज ट्रॅव्हलिंग 10 किलोमीटर दिलंय तर मी डायग्राम कुठे ड्रॉ करू, कुठे डायरेक्शन येईल. तर बाय डिफॉल्ट डायरेक्शन काय असणार आहे आपली, नॉर्थ. सो डिरेक्टली तिला नॉर्थला ड्रॉ करायचं. इवन इफ थ्रू आउट द एक्झाम्पल कुठे मध्ये जरी विदाउट डायरेक्शन मेन्शन एखादाही क्वेश्चन आला तर डिरेक्टली काय करायचं, याच्यामध्ये नॉर्थलाच घ्यायचं. डायरेक्शन मेन्शन नाही, बाय डिफॉल्ट डायरेक्शन इज नॉर्थ. बाय डिफॉल्ट डायरेक्शन इज नॉर्थ. ठीक आहे, हा झाला सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट. नाउ मूव्हिंग ऑन टू द थर्ड. आता ही पूर्ण जे काही डायरेक्शन आहे, लेफ्ट राईट किलोमीटर्स वाईज, हे सगळ्यामध्ये काय इम्पॉर्टंट दिसतंय, तुमची डायग्रॅम. तुमची डायग्रॅम बरोबर आहे तर तुमचे डायरेक्शन्स पण करेक्ट येणार आहेत आणि तुम्ही डिस्टन्स पण परफेक्ट कॅल्क्युलेट करणार आहे. तर आता याच्यामध्ये बघा, जर मी 5 किलोमीटर सपोज माय 5 किलोमीटर इज लाईक दिस, ठीक आहे, 5 किलोमीटर, आणि मी 10 किलोमीटर पण इतकाच ड्रॉ करते, चालेल का? 5 किलोमीटरची लाईन इतकी आहे आणि 10 किलोमीटरची इतकी आहे. नो, इट्स लुक लाईक अ सेम ना. तुम्ही इथून इथंपर्यंत 5 किलोमीटर ड्रॉ केलाय आणि इकडे राईटला टर्न घेऊन पण 5 आहे, परत इकडे 10 आहे, तर तुम्ही हा 10 असा मोठा आला पाहिजे. जर तुम्ही सेम इथे ड्रॉ केलं 10 आणि हा आहे 5, करेक्ट मेजरमेंट्स आहेत का हे? नाही. सो डायग्राम्समध्ये जे तुम्ही किलोमीटर, मीटर, वॉट एव्हर जे काही गिवन असेल त्याच्यामध्ये 5 किलोमीटर किती असला पाहिजे प्रत्येकाचं, तर डिपेंड्स तुमच्यावरती. ते तुम्ही डिसाईड करा की तुमचा 5 किलोमीटर किती असला पाहिजे. काही जणांना मोठी डायग्राम काढल्याशिवाय पटकन लक्षात येत नाही, काही जण छोटी डायग्राम प्रेफर करतात. सो हा 5 किलोमीटर किती, इट्स अप टू यू. पण 10 किलोमीटर किती असला पाहिजे, ह्या 5 किलोमीटर्सच्या डबलच असला पाहिजे. ठीक आहे, सो त्या पद्धतीने मेजरमेंट्स करायचे. जर इथे आपण हा 5 किलोमीटर घेतलाय, ठीक आहे, तर येणारी इकडे 10 मीटर असेल तर त्याच्या डबलच ड्रॉ झाला पाहिजे. सेम पॅरलल लाईन ही नसते. यस कम. सो हा 5 तर हा पण 5 किलोमीटर आहे, त्यावरूनच तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करता येईल. सो हे क्लिअर झालंय सर्वांना. थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट की डायग्राम्स मधले आपल्यासाठी लाईन्स किती इम्पॉर्टंट आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? इकडे ऑनलाईन स्टुडंट तिन्ही पॉईंट क्लिअर आहे, कारण हे बेसिक्स बघतो. इथे काही डाऊट असेल तर विचारा आत्ताच, पुढे क्वेश्चन स्टार्ट होतील. ओके, नाउ मूव्हिंग ऑन टू द फोर्थ इम्पॉर्टंट पॉईंट. आता याच्यामध्ये
ॲज पर द फेसिंग, आता मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, टर्न्स ना, मीनाक्षी इज ट्रॅव्हलिंग 10 किलोमीटर, आफ्टर दॅट शी टर्न राईट म्हटलं, लेफ्ट म्हटलं, तर टर्न्स पण इम्पॉर्टंट आहेत. चुकून राईटच्या जागी लेफ्ट घेतला तर पूर्ण डायग्राम चेंज होऊ शकते. त्यामुळे टर्निंग्स बघूयात आपण याच्यामध्ये. सपोज इथे स्टार्टिंग पॉइंट आहे, सध्या जे पर्सन आहे दॅट पर्सन इज फेसिंग टुवर्ड्स दी नॉर्थ साईड, किंवा एक सर्टन 2 to 3 किलोमीटर ट्रॅव्हल टुवर्ड्स दी नॉर्थ साईड. सो मी म्हटलं की आता हा पर्सन लेफ्ट टर्न घेणार आहे, म्हणजे कुठे येईल, जशी प्लस डायग्राम तुमच्या समोर आहे ना नोटबुकमध्ये, तसंच तुमचं ॲज पर द हँड, दिस इज राईट साईड, दिस इज लेफ्ट साईड, इकडेच डिसाईड करायचं. हा झाला राईट टर्न अँड दिस इज युअर लेफ्ट टर्न. आता लेफ्ट राईटमध्ये काही जणांना कन्फ्युजन होतं, तर डायग्राम जी कॉर्नरला नोट पॉईंट आहे त्याच्यामध्ये हे लेफ्ट राईटचे ॲरोज लिहून ठेवा. ॲज अ बिगिनर तुम्हाला त्याची फक्त रेफरन्ससाठी गरज लागेल. जशी प्रॅक्टिस होईल, जसं तुमची कमांड येईल त्या टॉपिकवरती, हळूहळू डिपेंडन्सी कमी होईल. नेक्स्ट, ईस्टकडे फेसिंग असेल तर ईस्टकडे तर काय येईल, साऊथ इज a person is facing towards the east side, then south is your right side and left side कुठे येईल, नॉर्थला येईल. आता ज्यांना ॲज पर युअर हँड्स जमत नाहीये त्यांच्यासाठी अजून एक ट्रिक सुद्धा सांगते. हा लेफ्ट राईट लिहिला नॉर्थ, तो पेज आहे तो टर्न करायचा, या ईस्टला घ्यायचं तुमच्या समोर, कळालं. पेज तुमच्याजवळ पेज आहे ना सॉल्विंगसाठी, तर नॉर्थ फेसिंग असेल तर ॲज पर हँड राईट लेफ्ट येऊ शकतो, परत टर्न करायचा पेज, ईस्टला घ्यायचं वरती, परत सेम राईट लेफ्ट ड्रॉ करायचं, परत गोल फिरवायचं, समोर घ्यायचं साऊथ. हे आपल्यासाठी इझी आहे राईट लेफ्ट डिसाईड करणं. सो इथे जर कन्फ्यूज झालं ना ते टर्न्स करून बघा, ठीक आहे. नेक्स्ट, साऊथ फेसिंग असेल तर हा जो नॉर्थ आहे त्याच्या उलट असतं खाली, ठीक आहे, रिव्हर्स. इकडे येईल राईट साईड अँड दिस इज युअर लेफ्ट साईड. आणि जर वेस्टकडे फेसिंग असेल तर ईस्टच्या अपोजिट येईल. राईट साईड कुठे येते, नॉर्थला, अँड लेफ्ट साईड येईल साऊथला. सो हे हवं तर तुम्ही नोट पॉईंट करा लेफ्ट राईट. पुढे जसं जसे क्वेश्चन्स येतील मी तुम्हाला डिटेलमध्ये परत परत गाईड करत राहील. आणि हा होता आपला 4th इम्पॉर्टंट पॉईंट, ज्याच्यामध्ये आपल्याला लेफ्ट राईट कशा पद्धतीने येणार ते बघतोय आपण. नोट करून झालं की सांगा. Done? Okay. Now 5th and last important point is measurements. कसे कॅल्क्युलेट करायचं डिस्टन्स किंवा डायरेक्शन्स कशा येतील ते बघूयात आपण. डायरेक्शनमध्ये पण तुम्हाला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला त्याच्यावरती डिपेंड आहे, ठीक आहे. सो हे रफ करते. आता इकडे बघा, सगळ्यात आता इथे अ मॅन इज ट्रॅव्हलिंग 5 किलोमीटर टुवर्ड्स दी नॉर्थ साईड. सो ऑनलाईन स्टुडंटना दिसण्यासाठी मी थोडीशी मोठी लाईन ड्रॉ करते. देन टर्न टुवर्ड्स दी राईट साईड. राईट साईड म्हणजे कुठे येईल आता, अ मॅन इज ट्रॅव्हलिंग 5 किलोमीटर टुवर्ड्स दी नॉर्थ साईड, देन ही टर्न टुवर्ड्स दी राईट साईड. कुठे येईल, ईस्टला येईल, अँड ट्रॅव्हल 5 किलोमीटर, ठीक आहे. अँड अगेन ही टर्न टुवर्ड्स दी राईट साईड फॉर 5 किलोमीटर. आता 5 किलोमीटर मी डिरेक्टली न विचार करता ह्या लाईनला आणून टच केलं का, कारण मला माहिती आहे पॅरलल लाईन्स मेजरमेंट, जर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स, जर हे जर डिस्टन्स
5 असेल तर ऑब्व्हियसली हे पण किती असणार आहे 5. सो विदाउट एनी थिंकिंग डायरेक्टली एक वन लाईन ड्रॉ केली. आता मी जर तुम्हाला विचारलं दॅन टेल मी द डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट. याच्यामध्ये स्टार्टिंग पॉईंट कोणता आहे तर हा, दिस इज स्टार्टिंग पॉईंट, ज्याला आपण फिक्स पॉईंट सुद्धा म्हणतो. आणि एंडिंग पॉईंट कुठे आला इथे, दिस इज एंड पॉईंट. ठीक आहे. आता जितकं किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं आहे ते त्याची टोटल नाही करायची. ठीक आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स, ज्या वेळेस डायरेक्शन डिस्टन्समध्ये तुम्हाला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला विचारलं असेल किंवा डिस्टन्स किती आहे, दॅट टाइम यू हॅव टू मेजर द शॉर्टेस्ट डिस्टन्स. सो मला सांगा स्टार्ट पॉईंट टू एंड पॉईंट हा जो शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे तो किती आहे. येस, इकडे ऑनलाईन स्टुडंटनी तर आन्सर केलेला आहे 5 किलोमीटर. आता हे तुम्ही कसं डिसाईड केलं, आपण एक स्केल घेऊन तर मेजर नाही केलं. अगेन आपण काय बघितलं, पॅरलल लाईन. जर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स 5 असेल तर हे सुद्धा डिस्टन्स किती असणार आहे 5 असणार आहे. त्यामुळे आपला आन्सर काय आलं 5 आलं. ठीक आहे. हे झाले मेजरमेंट्सचा पार्ट. सो असं ज्या वेळेस तुमची एंड पॉईंट येणार आहे, स्टार्ट पॉईंटपासून एंड पॉईंट जो आहे तो तुम्हाला मेजर करायचा आहे पॅरलल लाईन्स. हे जमेल. मग आता मग कुठेही एंड पॉईंट असू दे, मग हा एंड पॉईंट तुमचा इथल्या लाईनवरती येऊन असेल किंवा इथे असेल. ठीक आहे. तुम्हाला हे फाइंड आउट करता आलं पाहिजे. किती ट्रॅव्हल केलेलं आहे ते कन्सिडर होणार नाही डिस्टन्समध्ये. हे क्लिअर झालं. आता याच्यामध्ये बघा, आता इथे हा स्टार्टिंग पॉईंट आहे. ठीक आहे. स्टार्टिंग पॉईंट पासून जसं आता आपण बघितलं, हा ट्रॅव्हल करतोय सपोज 4 किलोमीटर. ठीक आहे. देन अगेन हे टर्न टुवर्ड्स द राईट साइड अँड ट्रॅव्हल फॉर 3 किलोमीटर. थोडंसं 4 किलोमीटरपेक्षा मी शॉर्ट घेतला. आता जर क्वेश्चन मी विचारला, नाव टेल मी व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग पॉईंट अँड एंड पॉईंट. हा स्टार्टिंग पॉईंट अँड दिस इज युअर एंड पॉईंट. यामधून हा डिस्टन्स काढायचा आहे. तर आता पहिली गोष्ट तर सगळ्यात काय लक्षात येते की ही काही स्ट्रेट लाईननी मेजर करणारे पॅरलल लाईन्सनी जे आत्ता आपण बघितलं डिस्टन्स ते तर नाहीच आहे फॉर शुअर, राईट. आता याच्यामध्ये डिस्टन्स फाइंड आउट करत असताना सगळ्यात पहिला हा एंड पॉईंट कुठे आलेला आहे, कुठे आहे, कार्डिनल डायरेक्शन्सवरती आहे. बरोबर. इन बिटवीन हा नॉर्थ आहे आणि हा ईस्ट. इन बिटवीन नॉर्थ अँड ईस्ट कुठेही मिडलला पॉईंट येऊ दे, मग तो अगदी नॉर्थच्या जवळ असू दे किंवा ईस्टच्या इथे जरी असेल ना इतक्या जवळ, तरी सुद्धा तो नॉर्थ ईस्टच असतो. असं नाही येणार की ईस्टच्या जवळ आहे म्हणजे ईस्ट घेतो मॅम, किंवा नॉर्थच्या जवळ आहे म्हणजे आम्ही नॉर्थ डायरेक्शन कन्सिडर करतो. नो. इन बिटवीन एक्झॅक्टली लाईन, एंड पॉईंट हा एक्झॅक्टली तुमच्या ईस्टच्या लाईनवर असेल तर मग तुम्ही म्हणू शकता की ती डायरेक्शन ईस्ट आहे. एक्झॅक्टली एंड पॉईंट तुमचा नॉर्थ डायरेक्शनला असेल देन यू कॅन से दॅट डायरेक्शन इज नॉर्थ. पण इन बिटवीन अगदी हाफ किलोमीटरनी जरी पॉईंट असेल तरी तो काय असणार आहे, नॉर्थ ईस्ट, ज्याला आपण कार्डिनल डायरेक्शन म्हणतो, जे की आपण पुढे जाऊन बघणार आहोत. ठीक आहे. आता हा जर मेजरमेंट करायचं असेल तर काय यूज करणार आपण, पायथागोरस थेरम. ते कसं ते बघूयात. पण दोन्हीतला डिफरन्स कळाला का, पॅरलल डिस्टन्स कधी घ्यायचा आणि पायथागोरस कधी यूज होणार, ज्या वेळेस तुमचा एंड पॉईंट इन बिटवीन द नॉर्थ ईस्ट किंवा साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट अँड नॉर्थ वेस्ट यांच्या मिडलला आला की तुम्हाला कोणता यूज करायचा आहे, पायथागोरस थेरम. क्लिअर. पण आता जर असं असेल तर एंड पॉईंट, मग मात्र पायथागोरस थेरम यूज करायची गरज आहे का, कारण मॅम तुम्ही आता जस्टच म्हणालात की इन बिटवीन नॉर्थ आणि ईस्ट असेल तर पायथागोरस थेरमच यूज करायचं. मग या केसमध्ये सुद्धा पायथागोरस थेरमच यूज होईल का, येस वृषाली, इथे पण आपण पायथागोरस थेरम यूज करणार नाही, गरज नाहीये का, त्याचं रिझन सांगते. हा जो इथे इथून इथपर्यंतचा डिस्टन्स तर 2 काढू शकतो, बरोबर. मग हा डिस्टन्स आपण काढेल का, नाही ना गरज पायथागोरस थेरमची. मी नाही म्हटलं तर तुम्ही नाही म्हणणार का, स्टिक टुवर्ड्स द पॉइंट.
इथे पायथागोरस थेरमच लागेल. जर मी तुम्हाला हा डिस्टन्स विचारला असता तर तुम्ही सांगू शकता ना 4 मधून 2 गेले तर रिमेनिंग इज 2. पण स्टील तुम्हाला काय काढायचं आहे, हा काढायचा आहे. म्हणजे हा काढण्यासाठी तुम्हाला अगेन पायथागोरस थेरम मीच काढू शकता. कसा, ही साईड किती झाली 2, ही साईड आली 3, मग यानेच ते मेजर होणार परत. क्लिअर, समजतंय? ठीक आहे. अजून अशा छोट्या छोट्या गोष्टी पुढे बघणार आहोत आपण. खूप मायनर चेंजेस असतात. इझी आहे खूप पॅटर्न हा. याच्या बाहेर डायरेक्शन आणि डिस्टन्स मेजर करण्याच्या मागे काहीच नाहीये. फक्त एक काय आहे, 2 पार्टमध्ये फक्त डिवाइड होतो सिम्पली. एक की तुम्ही डिरेक्टली पॅरलल जे कॅल्क्युलेशन मगाशी 5 किलोमीटर केलं ते, आणि एक पायथागोरस, बस. याच्या बाहेर डायरेक्शन डिस्टन्स काही नाहीये. हे सिम्पल आहे. पायथागोरस थेरम पण कशी अप्लाय करायची सांगते, बस झालं. तुम्हाला तिथे काही कोणता प्रमेय वगैरे लिहायचंच नाहीये, कॅल्क्युलेशन्स आहेत फक्त. त्यात पण शॉर्टकट ट्रिक आहे. ठीक आहे. सो हा झाला आपला 5th इम्पॉर्टंट पॉईंट, मेजरमेंट्स कसे घेणार आहोत. क्लिअर आहे सर्वांना? ओके. नाव 6th इम्पॉर्टंट पॉईंट इज द डायरेक्शन. डायरेक्शन. ठीक आहे. सर्वांना डायरेक्शन ओळखता येतं? ओके. सो माय क्वेश्चन इज, इन विच डायरेक्शन, हे मी जस्ट लिहून घेते. इथे मी छोटी डायग्राम ड्रॉ करते. ऑनलाईन स्टुडंटना दिसेल का ही छोटी डायग्राम? क्लिअर दिसतीये तुम्हाला ही? येस और नो? ओके, देन नो इश्यू. स्टार्टिंग पॉइंटला नाव देते मी ए, आणि माझा हा एंड पॉइंट आहे ज्याला मी नाव देते बी. ठीक आहे. आता म्हणजे 2 क्वेश्चन तुम्हाला आहेत. इन विच डायरेक्शन स्टार्टिंग पॉइंट विथ रिस्पेक्ट टू एंड पॉइंट. ठीक आहे. हा माझा पहिला क्वेश्चन आहे. सेकंड, इन विच डायरेक्शन एंडिंग पॉइंट with respect to starting point. दोन्ही क्वेश्चन मध्ये काहीतरी चेंज तर आहे, कारण स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंटची पोझिशन चेंज आहे. आता याच्यामध्ये 2 टाईपमध्ये क्वेश्चन आहेत. मोस्टली 70% to 80% क्वेश्चन्स तुम्हाला असेच विचारले जातात की स्टार्टिंग पॉईंट पासून एंड पॉईंट कोणत्या डायरेक्शनला आहे. पण कधीतरी त्यातल्या त्यात सेम सिम्पल डायग्राम देतात आणि उलटा क्वेश्चन विचारतात, आणि मुलांचं ना शक्यतो लक्ष नसतं क्वेश्चनकडे. मुलं काय करतात, ॲज युज्युअल सवय लागलेली असते ना रोज स्टार्ट टू एंड पॉईंट कुठे आलाय, आणि तेच विचारत काय करतात, व्यवस्थित क्वेश्चन रीड करत नाही आणि डायरेक्ट स्टार्ट टू एंड पॉईंट काढतात, आणि मग त्यावेळेस एंड पॉईंट विथ रिस्पेक्ट टू स्टार्टिंग पॉईंट विचारलं असतं. आता या दोन्ही डिफरन्स काय आहे बघा. जर हा डिफरन्स कळाला तर पुढे क्वेश्चन कळेल, कारण हे सगळे छोटे छोटे पॉईंट्स आपण का डिस्कस करतोय, कारण अवघड डायग्राम काढणं पण नाहीये तुमच्यासाठी. ते तर आज पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही शिकून जाल. टार्गेट काय आहे की क्वेश्चनची डिमांड काय आहे, तुम्हाला काय विचारलं आणि काय फाइंड आउट करायचं आहे हे कळालं पाहिजे. तर यामध्ये हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि हा एंड पॉइंट आहे. विथ रिस्पेक्ट टू हा वर्ड असतो ना, विथ रिस्पेक्ट टू, त्याच्यानंतर जो पॅरामीटर आहे त्याला कॉन्स्टंट ठेवायचं. बघा मी काय म्हणते, कुठे गेलं, रफ झाली का पूर्ण? शिट. ठीक आहे, एकच मिनिट. ते बहुतेक इथला क्रॉस आहे ते क्लोज झालं. फक्त डायग्राम काढू, हे विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला कळेल. ठीक आहे, नाहीतर लिहायचं असेल तर दोन्ही लिहिते, काही इश्यू नाही.
बघा स्टार्टिंग पॉइंट विथ रिस्पेक्ट टू एंड पॉइंट and end point with respect to starting point. असे दोन क्वेश्चन आहेत. आता विथ रिस्पेक्ट टू नंतर जो पॉइंट असतो एंड पॉइंट आहे ना इथे, तर त्याला कॉन्स्टंट ठेवायचं आणि त्याच्यापासून बघायचं की क्वेश्चन कुणाला विचारतात तर नेहमी या फर्स्टला विचारतात. मग या क्वेश्चनचं डिमांड काय आहे, इन विच डायरेक्शन स्टार्टिंग पॉइंट, म्हणजे क्वेश्चन कोणाला विचारला, स्टार्टिंग पॉइंटला विचारला विथ रिस्पेक्ट टू एंड पॉइंट. मग आपल्याला जर क्वेश्चनचं जर मिनिंग कळालं नाही नक्की ए ला बी विचारलंय का बी टू ए विचारलंय, तर सिंपल ट्रिक आजमावायची. कोणती, विथ रिस्पेक्ट टू नंतर जो पॉइंट आहे त्याला कॉन्स्टंट ठेवायचं, म्हणजे एंड पॉइंटला कॉन्स्टंट ठेवायचं आणि तिथून बघायचं की स्टार्टिंग पॉइंट कुठे आहे. मग तुम्ही म्हणाला तर आम्हाला कसं कळणार, तर एक सिंपल ट्रिक आहे तिथे की तुम्हाला छोटा मॅप ड्रॉ करायचा. इथे काय करायचं, ज्या ज्या वेळेस तुम्हाला एंड पॉइंट पासून स्टार्टिंग पॉइंट विचारतील एक सिंपल मॅप ड्रॉ करायचा. आता कुणाच्या बिटवीन ती लाईन चालली आहे, साऊथ वेस्टच्या मध्ये, देन आन्सर इज साऊथ वेस्ट, करेक्ट. आणि जर इन विच डायरेक्शन एंड पॉइंट विथ रिस्पेक्ट टू स्टार्टिंग पॉइंट असेल, कॉन्स्टंट कुणाला ठेवायचं आहे, स्टार्टिंग पॉइंटला, कारण विथ रिस्पेक्ट टू मग कुठे आहे, त्यानंतर कोणता पॉइंट आहे, स्टार्टिंग. मग मला सांगा ए पासून बी कोणत्या डायरेक्शनला आहे, तर तुमची ओरिजिनल डायग्राम तर ही आहेच आहे. कोणत्या डायरेक्शनला आहे, नॉर्थ ईस्ट. कळालं दोन्हीतला डिफरन्स. विथ रिस्पेक्ट टू नंतर जो पॉइंट असेल त्याला कॉन्स्टंट ठेवायचं, तिथून हा फर्स्ट बघायचा नेहमी. इन विच डायरेक्शन स्टार्टिंग पॉइंट, म्हणजे क्वेश्चन कोणाला विचारलाय की अरे बाबा स्टार्टिंग पॉइंट कुठे आहे, एंडिंग पॉइंट कुठे आहे, पण कुठून चेक करायचं, तर विथ रिस्पेक्ट टू असं आहे. कळालं. इकडे ऑनलाईन स्टुडंट ह्या दोन्हीतला डिफरन्स कळाला, नसेल कळालं तर विचारा, मी परत एक्सप्लेन करते. क्लिअर, येस ऑर नो. इकडे ऑनलाईन स्टुडंट कुणाला नसेल विचारलं तर परत विचारा, मी एक्सप्लेन करते, काही प्रॉब्लेम नाही. पुढे अजून क्वेश्चन थ्रू होतच जाईल, ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, विथ रिस्पेक्ट टू नंतर कॉन्स्टंट ठेवून तिथून बघायचं. ही ट्रिक तुम्हाला अजिबात कुठेच डिसअपॉइंट करणार नाही. ओके, नाव हे पॉइंट्स क्लिअर झाले. आता ॲक्च्युअल आपण क्वेश्चन्सकडे जाऊयात. थोडे थोडे क्वेश्चन्स कसे येतात बघूयात. आणि त्याचबरोबर जेव्हा जेव्हा इम्पॉर्टंट पॉईंट येईल मी रिपीट करते. वन क्वेश्चन, फर्स्टचा आन्सर नॉर्थ वेस्ट येईल का, फर्स्टचा आन्सर नॉर्थ वेस्ट घेतलं होतं, नाही साऊथ वेस्ट येईल, नॉर्थ वेस्ट नाही येणार साहिल. त्याचं रिझन असं की हा ए जो होता, ए इथे आहे आणि बी हा इथे आहे. तर तुम्ही ज्यावेळेस मॅप ड्रॉ करता तुमचा साऊथ इथे नॉर्थ इथे, तर तुम्ही नॉर्थ वेस्ट म्हटला की ती अशी डायरेक्शन आली, पण आपला स्टार्टिंग पॉइंट तिकडे आहे का नॉर्थ वेस्टकडे, नाही आहे. आपला स्टार्टिंग पॉइंट कुठे आहे या डायग्राम पासून, साऊथ वेस्ट डायरेक्शनला आहे, म्हणून आन्सर त्याचं साऊथ वेस्ट येईल फर्स्ट क्वेश्चनचं. ठीक आहे, क्लिअर. अजून कोणाला काही डाऊट. ओके, नाव मूविंग ऑन टू द नेक्स्ट. आता तुम्हाला तुम्ही बघितलंय की कार्डिनल डायरेक्शन्स कोणकोणते आहेत. सो इन बिटवीन द नॉर्थ ईस्ट, साऊथ आणि ईस्टच्या मध्ये साऊथ ईस्ट. सो ही कार्डिनल डायरेक्शन्स पण सर्वांना माहिती आहे, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. आठवतंय, तर त्याला आपण इथे मात्र तिकडे तरी वेगवेगळे नावं आहेत, लाईक पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आणि त्याचे नावं डिफरंट आहेत, आग्नेय, वायव्य. तसं इकडे आहे का, नाही. नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये नॉर्थ ईस्ट. सिंपल आहे लक्षात ठेवायला पण. ठीक आहे, सो बेसिक क्वेश्चन स्टार्ट करूयात. सगळ्यांना बेसिक्स क्लिअर झालेत. ओके, सो टाईप नंबर 1, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्शन आणि डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं ते घेणार आहे आज. ठीक आहे, सो या टाईपमध्ये क्वेश्चन्स असतात. आता लेवल ऑफ डिफिकल्टी हीच व्हॅरी करते का, नन. यस, इथे फक्त काय आहे की क्वेश्चन समजून घेणं. लास्टला जो विचारतात डायग्राम सिंपलच येतात तुम्हाला. ठीक आहे, आता मी फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करते, नेक्स्ट मी तुम्हाला देईल. पहिल्यांदा दोन गोष्टी इथे ऑब्झर्व करा.
ज्या इम्पॉर्टंट आहेत ते म्हणजे मी रीड कसं करते, कुठे स्टॉप घेते आणि कशी डायग्राम ड्रॉ करते. कारण मोस्टली याच्यामध्ये ना फुल स्टॉप हा खूप लांब असतो किंवा नसतोच, खूप फास्ट त्यांनी दिलेलं असतं, तर आपल्याला कुठे थांबायचं कळत नाही. त्यामुळे कधी कधी काय होतं, आपले टर्न्स चुकीचे होतात. त्यामुळे मी रीड काय करते आणि कशानंतर डायग्राम प्लेस कुठे करते ते फक्त नोट करून घ्या. आता याच्यामध्ये ॲज अ बिगिनर फर्स्ट ड्रॉ द प्लस साईन. थोडे दिवस कळेपर्यंत 1-2 दिवस असू दे, पुढे जाऊन मी तुम्हाला शॉर्ट सांगते. हा आहे नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट, जेणेकरून तुमची डायग्राम पण परफेक्ट होईल. पुढे अ मॅन इज गोईंग स्ट्रेट. हा वर्ड आपल्याला फॅमिलियर झालेला आहे आता. स्ट्रेट म्हणजे कुठे, टुवर्ड्स दी नॉर्थ साइड, करेक्ट. सो मॅन इज गोईंग स्ट्रेट आफ्टर वॉकिंग 60 मीटर. पुढे लगेच हिला रीड नाही करायचं, इथंच ब्रेक करायचं. सॉरी, या 60 मीटर जवळ ब्रेक करायचं. का? कारण जोपर्यंत ते ड्रॉ करणार नाही टर्न्सकडे रीड करायला जाऊ नका. पहिला काय करायचं, स्ट्रेट किती 60. सपोज दिस इज माय 60 मीटर टुवर्ड्स दी नॉर्थ साइड. हे ड्रॉ केलं. तुम्ही इथे डॉट घेऊ शकता, आडवी लाईन ड्रॉ करा, ॲरो करा, ॲज पर युअर विश. नाव नेक्स्ट इज ही टर्न्स टू हिज राईट. डायरेक्शनकडे फोकस करा. जे प्रिपोजिशन्स आहेत, बाकी लाईन्स आहेत ते इम्पॉर्टंट नाही आहे. टर्न्स कुठे घ्यायचे आहेत, काय सांगितलं, हिज राईट. फेसिंग कुठे आहे सध्या त्या पर्सनचं, टुवर्ड्स दी नॉर्थ साईड. देन वेअर इज राईट साईड, कुठल्या साईडला येईल राईट, इकडे ईस्टकडे येईल. ठीक आहे. अँड वॉक्स 40 मीटर. इथेच लगेच कट केलं मी. कळालं. पुढे नाहीच रीड करायचं अगेन, कारण परत मग तुम्हाला कन्फ्यूज होईल की नक्की राईट आहे लेफ्ट आहे. ठीक आहे. सो राईट साईडला 40. हे ड्रॉ करून झालं. ठीक आहे. आत्ता फेसिंग कुठे आहे मला सांगा, ईस्टकडे आहे. ठीक आहे. पुढे अगेन ही टर्न्स टू हिज राईट. परत टर्निंग काय सांगितलं त्यांनी, टुवर्ड्स दी राईट साईड. आता मी काय म्हटलं, फेसिंग कुठे दिसतं ह्या पर्सनचं, ईस्टकडे आहे. म्हणजे लेफ्ट राईट. लेफ्ट म्हटलं की वरती ड्रॉ करायला लागेल, राईट म्हटलं की नॉर्थ साईडला, सॉरी साऊथ साईडला. मग आता किती किलोमीटर सांगितलं त्यांनी, वॉक 60 मीटर. परत ती लाईन ब्रेक करायची. क्लिअर आहे. आता 60 मीटर म्हणजे मी डायरेक्टली लाईन ड्रॉ करू शकते ही, कारण आपल्याला काय माहिती आहे की पॅरलल लाईन किती किलोमीटरची आहे, 60. देन दिस लाईन इज ऑल्सो 60. सो हे विदाउट एनी डाऊट डायरेक्टली सेम लाईन ड्रॉ करायची. पुढे अँड फायनली ही टर्न्स टू हिज लेफ्ट. आता कोणत्या लाईनवर आहे तो पर्सन दॅट डझंट मॅटर, त्याच्या फेसिंग इम्पॉर्टंट आहे लेफ्ट राईटसाठी. ज्या ज्या वेळेस टर्निंग्स असतील ऑलवेज फोकस ऑन फेस, त्याशिवाय तुम्हाला लेफ्ट राईट कळणार आहे का, नाही. तर आत्ता फेसिंग कुठे आहे, साऊथकडे. मग मला सांगा लेफ्ट साईड कुठे जाईल, ईस्टकडे जाईल. ठीक आहे. सो किती सांगितलं, हिज लेफ्ट अँड वॉक 10 मीटर. सो सपोज दिस इज माय 10 मीटर. दॅट्स इट. डायग्राम कंप्लीट झाली. आता थोडंसं रिकॅप करते म्हणजे तुम्हाला ते थोडंसं लक्षात येईल. स्टार्टिंग काय आहे, अ मॅन इज गोईंग स्ट्रेट आफ्टर वॉकिंग 60 मीटर. स्ट्रेट म्हटलं तर मी तुम्हाला काय सांगितलं, बाय डिफॉल्ट जी डायरेक्शन असते ती ऑलवेज नॉर्थ साईड असते. मग नॉर्थ साईडला 60 किलोमीटर गेलं मीटर. देन राईट. बघा राईट टर्न घेतला का, इकडे किती किलोमीटर आहे, 40. परत अगेन राईट सांगितलंय आणि 60. फेसिंग बघत राहायचं. किंवा तुम्ही असं सगळ्यात सोपं सांगू का याच्यामध्ये, पण असं इमॅजिन करायचं दॅट वी आर ट्रॅव्हलिंग. आपणच आहोत की मी आता इकडे राईट टर्न घेतला, आता माझा राईट कुठे येईल, जर मी ह्या लाईनवर असेल तर ते तुम्हाला सोपं जाईल ॲज पर युअर हँड कसं टर्न्स करायचं. 60 पॅरलल लाईन. आता जरी ईस्टवरती असेल तरी फेसिंग कुठे आहे, साऊथकडे आहे. म्हणजे माझा लेफ्ट साईड कुठे येणार आहे, टुवर्ड्स दी ईस्ट साईड. मग मी इकडे लेफ्टला 10 घेतला आणि एंड. हा झाला एंडिंग पॉईंट. दिस इज युअर स्टार्टिंग पॉईंट. आता क्वेश्चन काय विचारलंय बघा, इन विच डायरेक्शन इज ही मूविंग. मूविंग काय येईल आन्सर, ईस्ट येईल,
इकडे ऑनलाईन स्टुडंट काय येईल आन्सर? इन विच डायरेक्शन इज ही मूव्हिंग? ईस्ट. यस, सिद्धेश्वर यांनी आन्सर केलं ईस्ट. बाकीच्यांनी आन्सर करा. काही डाऊट असतील तर रिपीट विचारा. ऑनलाईन स्टुडंटनी जर चॅटबॉक्समध्ये रिपीट हा वर्ड तिथे घेतला तर मी परत रिपीट करेल जर कुणाला डाऊट असेल तर. आणि ऑफलाईन स्टुडंटनी जस्ट रेज युअर हँड. ओके. आता याच्यामध्ये इन विच डायरेक्शन इज ही मूव्हिंग. मूव्हिंग विच मीन्स फेसिंग. मूव्हिंग म्हणजे काय? फेसिंग. आता दोन डिफरन्स आहेत बघा क्वेश्चनमध्ये. इन विच डायरेक्शन ही इज फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट किंवा फक्त क्वेश्चन आला इन विच डायरेक्शन तर त्याचा आन्सर वेगळं येईल. आणि मूव्हिंग विचारलं तर त्याचा आन्सर डिफरंट येईल. कसं बघा, आता इथे लकीली दोन्हीचा आन्सर सेमच आहे. कारण स्टार्ट पॉईंट पासून एंड पॉईंट पण ईस्टलाच आहे आणि फेसिंग सुद्धा त्या पर्सनचं ईस्टकडेच आहे. हा जर वर्ड दिसला ना तुम्हाला एक्झाममध्ये मूव्हिंग म्हणजे ज्या एंड पॉइंटला जो पर्सन उभा आहे तो कुठे फेस केला एवढंच सांगायचं. कळालं डिफरन्स? आणि जर त्यांनी विचारलं इन विच डायरेक्शन मग तिथे काय सांगायचं? स्टार्ट पॉइंट पासून एंड पॉइंट कोणत्या डायरेक्शनला. पुढे सगळे क्वेश्चन आपण ते बघत राहू म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. सो आन्सर इज ईस्ट. वेअर इज ही फेसिंग राईट नाव? टुवर्ड्स द ईस्ट डायरेक्शन. दॅट्स इट. ठीक आहे, इझी आहे. डायरेक्शन डिस्टन्स फक्त याच्यामध्ये लेफ्ट राईट आणि डायरेक्शन ट्रॅव्हलिंग आहे, दिलेले किलोमीटर्स ट्रॅव्हल करायचं. दॅट्स इट. आता याच्यामध्ये जी थोडीशी डिफिकल्ट लेवल असते ती तुम्हाला येत नाही एवढी, कारण आपण प्रिलिम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितलं तर आपल्याला डिफिकल्टी लेवलमध्ये डायग्राम्स इझी आहेत. तुम्हाला पायथागोरस थेरम येतं, त्याच्यानंतर विथ सिम्बॉल जर आला तर येईल, अदरवाईज हे एवढंच. याच्यापेक्षा अवघड AFOच्या तर एक्झामला नाहीच आहे. त्यातल्या तर थोडंसं जर चेंज बघायला मिळालं तर तुम्हाला जे ऑफिसर स्केलचे एक्झाम्स आहेत त्याच्या मेन्सला आहे, प्रिलिम्सची तर नाहीच आहे. ठीक आहे, कारण त्यांनाही माहिती आहे की जे काही टायमिंग्स आहेत, जे डिमांड्स आहेत त्याच्यामध्ये किती क्वेश्चन्स कोणता कंप्लीट होऊ शकतो. सो याच्यामध्ये खूप लेंदी क्वेश्चन्स तुम्हाला प्रिलिममध्ये तर बघायला नाही मिळणार. क्लिअर आहे? एक देऊ क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला, ट्राय करता? ठीक आहे, हे रफ करू. ओके, नेक्स्ट. ऑनलाईन स्टुडंटचं झाल्यानंतर तुम्ही चॅटबॉक्समध्ये रिप्लाय करा. Done? Okay. Completed? ओके. सो इथे सिद्धेश्वर आणि साहिल यांचा आन्सर आलाय 4 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ, 5 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ. सो 4-5 मध्येच थोडंसं सुरू आहे. ओके, 4 किलोमीटर नॉर्थ. ओके, लेट्स चेक काय आहे आन्सर. सगळ्यात पहिला तुमची डायग्राम जी आहे ती कशी करेक्ट आहे का बघा. नॉर्थ, ईस्ट, साउथ अँड वेस्ट. शिवा स्टार्टिंग फ्रॉम हिज हाऊस. सो स्टार्टिंग पॉइंट काय आहे? हा. सपोज दिस इज शिवाज हाऊस. ठीक आहे, दिस इज जस्ट फॉर फन. असं डायग्राम ड्रॉ नका करू एक्झाममध्ये. आता जस्ट असंच ड्रॉ केलं मी. गोज 5 किलोमीटर इन द
ईस्ट डायरेक्शन. कुठे ट्रॅव्हल करायचं? टुवर्ड्स दी ईस्ट. सो this is my 5 kilometer towards the east direction. Then he turned to his left and goes 4 kilometer. जसं मला डायरेक्शन आणि डिस्टन्स कळतं मी लगेच पॉज घेते बघा, पुढे रीड नाही करत. कुठे जायचं? लेफ्ट टर्नला. ईस्टकडे फेसिंग असेल तर लेफ्ट टर्न कुठे येतं? नॉर्थकडे. आणि किती ट्रॅव्हल करायचं? 4 किलोमीटर. थोडं 5 किलोमीटर पेक्षा शॉर्ट. फायनली ही टर्न्स टू हिज लेफ्ट. आत्ता फेसिंग कुठे आहे? नॉर्थकडे आहे. मग लेफ्ट टर्न म्हणजे कुठे येईल? इकडे वेस्ट साईडला. करेक्ट. आणि गोज 5 किलोमीटर. ऑब्विसली पॅरलल लाईन्स जर मी बघितली, जर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स जर 5 असेल तर ते पण डिस्टन्स किती असणार आहे? 5च असणार आहे. पुढे नाव हाऊ फार. फार विच मीन्स यू हॅव टू फाइंड आउट द डिस्टन्स. ठीक आहे. ही इज फ्रॉम हिज हाऊस. सो सगळ्यात पहिला डिस्टन्स बघूयात आपण. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स सांगायचं आहे. सो याच्यामध्ये स्टार्ट पॉईंट टू एंड पॉईंट हे शॉर्टेस्ट डिस्टन्स बघायचं असेल तर पॅरलल लाईन्स बघायच्या. हे किती किलोमीटर आहे? 4. तर याचा आन्सर काय येणार आहे इथे? 4. करेक्ट. यस यस साहिल, परफेक्ट ना? 4. यस. त्याच्यानंतर इन व्हॉट डायरेक्शन. आता इथे क्वेश्चन बघा. आता जर इथं विचारलं असतं क्वेश्चन इन विच डायरेक्शन इज ही मूव्हिंग, तर तुम्ही काय आन्सर सांगितलं असतं? इन विच डायरेक्शन इज ही मूव्हिंग? इन विच डायरेक्शन इज ही मूव्हिंग? वेस्ट. कारण एंड पॉइंटला हा जो पर्सन आहे त्याचं फेसिंग कुठे आहे? टुवर्ड्स दी वेस्ट. त्यामुळे जर क्वेश्चन मध्ये मूव्हिंगचा क्वेश्चन आला तर आन्सर येणार आहे वेस्ट. पण त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय? इन व्हॉट डायरेक्शन. इन व्हॉट डायरेक्शनचं मिनिंग काय असतं? स्टार्ट पॉइंट पासून हा एंड पॉइंट कोणत्या डायरेक्शनला आहे. मग स्टार्ट पॉइंट पासून हा एंड पॉइंट कोणत्या डायरेक्शनला दिसतोय? नॉर्थ. सो आन्सर इज नॉर्थ. याचा आन्सर येतो नॉर्थ. आता तुम्हाला मूव्हिंग आणि स्टार्ट टू एंड पॉइंट मधला डिफरन्स कळाला. कारण फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय होत होतं? दोन्हीचं आन्सर पण ईस्ट येत होतं. त्यामुळे लवकर क्लॅरिटी आली नसेल, पण इथे क्लिअर आहे सर्वांना? ओके. सो आन्सर सेम आला. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. येस वृषाली करेक्ट आहे. वेस्ट आन्सर येईल. ओके. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हे क्लोज करते. ओके. क्वेश्चन केअरफुली रीड करा. A man walks 5 kilometer towards south. Done? आज फर्स्ट डे असताना पण तुमचा स्पीड खूप चांगला आहे. म्हणजे पुढे जाऊन फक्त एकदा आपण जे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स बघितले तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह कराल. सो ऑनलाईन स्टुडंटचे पण स्पीड खूप चांगले आहेत. आन्सर चॅट बॉक्समध्ये फास्ट येतात. व्हेरी गुड. पण स्टार्टिंगला घाई करू नका, मला पहिल्यांदा आन्सर करायचं आहे म्हणून. आन्सर स्टार्टिंगचे लेट येऊ देत पण ॲक्युरेट येऊ देत. सो आपल्याकडे आपला फोकस आहे ॲक्युरेसीकडे. ओके. सो साऊथ, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट डिफरंट आन्सर मला मिळालेत ऑनलाईन स्टुडंटकडून. इकडे ऑफलाईन साऊथ वेस्ट. ओके. इकडे मेजॉरिटी तर साऊथ वेस्ट म्हणते. त्यामुळे वृषाली आणि साहिल तुम्ही एकदा चेक करा बघू खरंच साऊथ वेस्ट आहे की तुमचंच आन्सर करेक्ट आहे. असंही होऊ शकतं तुमचं करेक्ट आहे, बट जस्ट चेक करा. सॉल्व्ह करूयात? करू. ओके. नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट.
अ मॅन वॉक 5 किलोमीटर. अ मॅन वॉक 5 किलोमीटर टुवर्ड्स दी साऊथ. हे कट करायचं. साऊथला 5 किलोमीटर. So this is my 5 kilometer towards the south side. Then he turned to, काय सांगितलं कुठे टर्न करायचं? राईटला. राईट साईड म्हणजे इकडे वेस्ट कडे येईल. परफेक्ट. आता मला सांगा कुणाला लेफ्ट राईट मध्ये कन्फ्युजन आहे का? जर असेल तर आजच आपण ते बेसिक्स क्लिअर करूया. जर कुणाला लेफ्ट राईट समजत नसेल तर मी परत एक्सप्लेन करते. मला कुणाला डाऊट असतील तर आत्ताच सांगा. ठीक आहे. आफ्टर वॉकिंग 3 किलोमीटर म्हणजे इकडे 3 किलोमीटर येईल टुवर्ड्स दी राईट साईड. देन टर्न टू द, देन ही टर्न्स. कुठे सांगितलंय? लेफ्टला. फेसिंग कुठे आहे? वेस्टकडे आहे. लेफ्ट साईड म्हणजे साऊथकडे येईल. बरोबर. आणि किती वॉक सांगितलं त्यांनी? फॉर 5 किलोमीटर. परफेक्ट. So now in which direction is he from the starting point? आता साऊथ आन्सर का सांगितलं बरं? यस साहिल, मला सांगा वाय साऊथ? कारण तो साऊथच्या डायरेक्शन जवळ आहे म्हणून की तो साऊथकडे ट्रॅव्हल करतोय म्हणून. त्याचबरोबर वृषाली साऊथ ईस्टकडे कसं येईल? ओके, तुम्ही चेंज केलं आन्सर. ओके, साऊथ वेस्ट. सिद्धेश्वर यांचा आन्सर परफेक्ट आहे. साऊथ वेस्ट कडची अरेंजमेंट आहे. आणि मी तुम्हाला मगाशी जेव्हा डायरेक्शन सांगितले 4th 5th पॉईंटमध्ये तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं होतं? अगदी 1/2 किलोमीटरनी जरी साऊथच्या जवळ असेल तरी सुद्धा तो साऊथ वेस्टच असणार आहे. कारण तो इन बिटवीन कुणाच्या आहे? साऊथ अँड वेस्टच्या आहे. ज्या वेळेस तो एंड पॉईंट एक्झॅक्टली ऑन साऊथ लाईन असेल म्हणजे ह्या लाईनवरती तो पॉईंट लाईज करत असेल तर मात्र काय येणार आहे? साऊथ आन्सर येणार. तोपर्यंत इन बिटवीन द साऊथ अँड वेस्ट असेल तर आन्सर इज साऊथ वेस्ट. ठीक आहे. सो हे असे डॉटेड लाईननी तुम्ही पॉइंट आउट करू शकता. सो आन्सर इज साऊथ वेस्ट. आणि ऑप्शनमध्ये तुमचे हे बाकीचे पण ऑप्शन्स असतात त्यामुळे तिथे कन्फ्यूज होऊ नका. बट विथ रिस्पेक्ट टू स्टार्टिंग पॉइंट सो साऊथ वेस्टकडे ट्रॅव्हल करतोय. ओके, इथं त्यांनी काय सांगितलंय? इन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग प्लेस. सो स्टार्टिंग प्लेस फ्रॉम स्टार्टिंग प्लेस ना. सो स्टार्टिंग प्लेस पासून एंड पॉइंट कुठे आहे म्हणून आपण म्हटलं साऊथ वेस्ट. आणि जर इथे क्वेश्चन असतं वेअर इज ही मुव्हिंग, देन व्हॉट इज युअर आन्सर? वेअर इज ही मुव्हिंग? टुवर्ड्स दी साऊथ साईड. व्हेरी गुड. सो मी प्रत्येक वेळी ते मुव्हिंग आणि हे का विचारते का तर दोन्हीतला डिफरन्स तुम्हाला लक्षात येत जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. आता ऑनलाईन स्टुडंटनी केअरफुली सॉल्व करा हा क्वेश्चन. डन. जसे आन्सर येतील चॅटबॉक्समध्ये तुम्ही रिप्लाय करून ठेवा ऑनलाईन स्टुडंट. काय आलं आन्सर? इकडे वेस्ट. तुमचं पण वेस्ट आलं सेम. सो जमतायत हे क्वेश्चन सॉल्व करायला. म्हणजे
जर तुम्हाला ही लेवल बेसिक हळूहळू समजायला लागलं की हळूहळू लेवल अप करू. पण जिथे तुम्हाला वाटतंय की नाही मॅम थोडेसे मला अजून डिफिकल्ट जात आहेत, तर आपण ते क्वेश्चन मॅक्झिमम बघूयात, मग अजून पुढे जाता येईल. ठीक आहे. येस, सगळ्यांचं आता सेम आन्सर आलेला आहे वेस्ट. चेक करते मी. ओके. प्रवीण वॉक 30 मीटर टुवर्ड्स ईस्ट. कुठे आहे? 30 मीटर टुवर्ड्स दी ईस्ट. 30 मीटर अँड टूक अ राईट टर्न. राईट साईडला आता जर टर्न करून मेजरमेंट्स लिहायला जर तुम्हाला डिफिकल्टी येत असेल तर तुम्ही ना इथे असा ॲरो काढून ठेवत चला आणि मग मेजरमेंट रीड करा, म्हणजे तुम्हाला परत परत ते रीड करण्यामध्ये टाइम वेस्ट जाणार नाही. राईट टर्न अँड वॉक 40 मीटर. सो दिस इज माय 40 मीटर. ही अगेन टूक अ राईट टर्न. आता फेसिंग कुठे आहे? साऊथकडे. सो राईट साईड इकडे येईल. किती येणार आहे? 50. आता मला सांगा, ही जर मी पॅरलल लाईन ॲज इट इज ड्रॉ केली, कितीची आहे टोटल पॅरलल लाईन? 30. आणि आपल्याला ट्रॅव्हल किती किलोमीटर करायचं आहे? 50. राईट. सो हा झाला 30. तर किती ॲड केल्यानंतर 50 होईल? 20. मग ते ॲड करावं लागेल ना. किंवा आपण असं नाही म्हणून चालणार की इथून इथंपर्यंत माझा 50 आहे तर मी एवढंच ड्रॉ करणार नाही. मग प्रत्येकाचे आन्सर डिफरंट येतील. राईट. सो 30 मध्ये इकडे हा 20 ॲड केला. झाला का बघा हा टोटल लाईन 50ची. करेक्ट. सर्वांनी असंच केलं. ओके. सो ही वॉज इन विच डायरेक्शन. तुमची वेस्ट कशी आली मला सांगा आता. ही वॉज इन विच डायरेक्शन. हा ना क्वेश्चन कम्प्लीट आहे. आणि मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं होतं, वेअर इज ही मूव्हिंग. मूव्हिंग आणि फेसिंग जोपर्यंत वर्ड येत नाही ना तोपर्यंत कधीही तुम्हाला त्यांनी फेस कुठल्या साईडला विचारतच नाहीत. हे क्लिअर ठेवायचं आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला इन विच डायरेक्शन एवढाच क्वेश्चन सुद्धा देणार. दरवेळेस ते नाही लिहिणार की मला स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट कुठे आहे ते सांगा, एंड पॉईंट टू स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे सांगा. अजिबात नाही सांगणार. ठीक आहे. ते फक्त एवढंच विचारणार, ही वॉज इन विच डायरेक्शन. तो आता कोणत्या डायरेक्शनला आहे. तर नेहमी तुम्हाला काय सांगायचं, स्टार्ट पॉईंट टू एंड पॉईंट कोणत्या डायरेक्शनला आहे. तुम्ही हे काय केलं, ही वॉज इन विच डायरेक्शन म्हणजे फेसिंग कन्सिडर केलं नाही. मूव्हिंग किंवा फेसिंग लिहिलेलंच पाहिजे क्वेश्चनमध्ये. तोपर्यंत कधीही इनडायरेक्टली पण सुद्धा तुम्हाला तो क्वेश्चन येणार नाही. सो हे क्लिअर झालंय का आत्ता? ओके. सो मूव्हिंग किंवा फेसिंग आन्सर असेल तर, वर्ड असेल तरच तुमचा आन्सर काय येणार आहे? वेस्ट. हे आता काय आहे? एंड पॉइंट इन बिटवीन. साऊथ वेस्ट आहे ना, देन आन्सर इज साऊथ वेस्ट. कुणाचंच कसं नाही आलं बरं? सेम सर्वांनी वेस्ट सांगितलं. सगळ्यांना असंच वाटलं का ही वॉज इन विच डायरेक्शन म्हणजे फेसिंग आहे? नाही. आता क्लिअर झालं का सर्वांना? जोपर्यंत मूव्हिंग किंवा फेसिंग हा वर्ड देत नाही तोपर्यंत ते घ्यायचंच नाही क्वेश्चन. आणि तुम्हाला अगदी 1% तो क्वेश्चन आहे. मोस्टली तो विचारत पण नाही. पण जर विचारलाच तर माहीत असावं म्हणून पण आपण घेतोय. ठीक आहे. नेहमी तुम्हाला स्टार्ट टू एंड पॉईंट किंवा एंड टू स्टार्ट पॉईंट सुद्धा रेअरली, पण मोस्टली स्टार्ट टू एंड पॉईंट विचारतात. क्लिअर आहे? ओके. नेक्स्ट घेऊ. सो हे सगळ्यांचं कन्फ्युजन दूर झालंय ना आत्ताचं. आन्सर काय येईल? ओके. आणि आता पुढचे काही क्वेश्चन बेसिक्सचे काय करा, मूव्हिंग मला पण आन्सर सांगा आणि ते पण सांगा. म्हणजे तुम्हाला, आणि लिहिताना ते पण लिहा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. क्लोज करू हे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. येस ऑनलाईन स्टुडंट. वॉजमुळे मीनिंग बदलतो का? नाही नाही नाही. वॉजमुळे अजिबात मीनिंग नाही बदलणार आहे. इन विच डायरेक्शन असेल तर डायरेक्ट तुम्हाला स्टार्ट टू एंड पॉईंट सांगायचं. ठीक आहे. रिझनिंगमध्ये एवढं प्रिपोजिशननी काही जास्त इम्पॅक्ट नाही होत आन्सर्सवरती. मोस्टली ते त्याचे जे टर्न्स डायरेक्शन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत.
आता याच्यामध्ये ना थोडी हिंट देते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ही जर लाईन आहे ना, ही गोज 10, 25 अँड 25 किलोमीटर आफ्टर टर्निंग टू हिज लेफ्ट ईच टाइम. ईच टाइमला आपण मराठीत काय म्हणतो? प्रत्येक वेळी. मग आता कसे टर्न्स घ्यायचे बघा, लक्षात घ्या. हिज लेफ्ट ईच टाइम. ऑनलाईन स्टुडंटनी इकडे रिप्लाय करा. 10 आन्सर आलाय का तुमचं? ओके. 10 किलोमीटर वेस्ट. येस, तिथे जर फक्त डिस्टन्स विचारलं असेल तरी सुद्धा तुम्ही डायरेक्शन पण मला सांगाच, म्हणजे थोडी प्रॅक्टिस होईल तुमची. ओके. आय गॉट रिप्लाय फ्रॉम साहिल अँड सिद्धेश्वर. गर्ल्स, काय आन्सर? रिप्लाय फास्ट. फिक्स पॉइंट म्हणजे स्टार्टिंग पॉइंट. झाली डायग्राम ड्रॉ करून? ओके. राम स्टार्टिंग फ्रॉम फिक्स पॉइंट म्हणजे इथून गोज 15 किलोमीटर्स टुवर्ड्स दी नॉर्थ साइड. सो नॉर्थ साइडला किती सांगितलं? 15 किलोमीटर्स. सपोज दिस इज माय 15 किलोमीटर्स. देन आफ्टर टर्निंग टू हिज राईट, राईटला टर्न घेतल्यानंतर इकडे किती ट्रॅव्हल करणार आहे तो? 15 किलोमीटर. सेम. सो दिस इज अनादर 15 किलोमीटर. आता मात्र सगळं जे काही आहे डिपेंड्स कशावरती आहे? त्या नेक्स्ट लाईनवरती, जे मगाशी मी तुम्हाला सांगितली. देन ही गोज 10, 25 अँड 25 आफ्टर टर्निंग टू हिज लेफ्ट ईच टाइम. जसं आपण मगाशी म्हटलं, ईच टाइम म्हणजे काय येतं? प्रत्येक वेळी. म्हणजे 10, 25 आणि 25 हे किलोमीटर ट्रॅव्हल करत असताना प्रत्येक वेळी तुम्हाला लेफ्टच टर्न करायचं. कळालं? मग आता फेसिंग कुठे आहे? ईस्टकडे आहे. त्यामुळं लेफ्ट साईड कुठे येईल? इकडे नॉर्थला. सो पहिला लेफ्ट येईल नॉर्थला. काय दिलं डिस्टन्स त्यांनी? आणि जो सिक्वेन्स आहे तोच. नाही मला 25 किलोमीटर पहिला घेऊ वाटतंय, मग मी लास्टला 10 घेईल. नो, दॅट्स नॉट अलाउड. जेवढे काही किलोमीटर्स आहेत सिक्वेन्सनीच कंप्लीट झाले पाहिजे. सो फर्स्ट आला हा 10. ठीक आहे. आता फेसिंग कुठे? नॉर्थकडे. टर्न कुठे येईल? इकडे वेस्टकडे येईल. ठीक आहे. किती? 25. जर मी पॅरलल लाईन ड्रॉ केली तर ती कितीची असणार आहे? 15 किलोमीटरची असणार आहे. ठीक आहे. तर मी आता काय करणार आहे, त्याच्यामध्ये किती ॲड केल्यानंतर 25 होईल? 10. तर हा माझा 10 ॲड केला. टोटल ही लाईन किती झाली? 25ची झाली. आता माझा फेसिंग कुठे आहे? वेस्टकडे. परत मी काय करणार? लेफ्ट टर्नला. लेफ्ट म्हणजे टुवर्ड्स दी डाऊन साईड, साऊथला. किती सांगितलंय? 25. आता कसं बघायचं बघा, सगळा सिक्वेन्स हा पॅरलल लाईन्सवरचाच आहे. तुम्हाला काय माहिती
माहिती आहे की हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट्स, हे इथपर्यंतचं डिस्टन्स जे आहे, इथपर्यंत ते किती आहे 10. म्हणजे इथपर्यंतचं डिस्टन्स किती असणार आहे 10. ऑफलाईनसाठी ते खूप लहान होतंय का डायग्राम? ठीक आहे ना, दिसतं ना सर्वांना? ओके. सो हे किती झालं 10, तर ही पण डिस्टन्स झालं 10. आता इथून या लाईन पासून हे खाली डिस्टन्स किती आहे 15. तर हे डिस्टन्स किती आलं 15. बघा यांची टोटल 25 आली का? म्हणजे पूर्ण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची होती. तर एक्झाममध्ये तुमचं कसं पाहिजे, इथून आता राईटला म्हटल्यानंतर तर ओके हे 15 आहे, हा 10 आहे म्हणजे हा पण 10 आहे, 15 + 10 डायरेक्ट स्ट्रेट लाईन, हे आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. कळालं? सो इथं आन्सर टोटल किती आलं 25. इझी आहे. कुणाला इथे लेफ्ट टर्न्स हे कळाले नाहीत सांगा, डाऊट असेल तर विचारा. पहिलं हे एक्सप्लेन करते, देन वी विल मूव ऑन टू द क्वेश्चन वाला पार्ट. येस ऑनलाईन स्टुडंट? ओके. अमेय, वृषाली 10 किलोमीटर वेस्ट डायरेक्शन. ठीक आहे. डायरेक्शन जर बघितली, हाऊ फार इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट म्हटलं तर स्टार्ट पॉईंट टू एंड पॉईंट, हे शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे ते सांगायचं आहे. तर मी अगेन काय करते, पॅरलल लाईन बघते. मी इथे किती एक्सटेंड केलं होतं ते राऊंड फिगरमध्ये लिहिलं आहे. हे तुम्हाला, तुम्ही जर लिहिलं नसतं, रँडम ड्रॉ केलं असतं तर तुम्हाला ते परत जाऊन बघावं लागलं असतं की इथे काय होतं. अच्छा, हे 15 आहे म्हणजे हा 10 आहे. त्यामुळे एव्हरी टाइम जेव्हा जेव्हा जे डिस्टन्स असेल तुम्ही एक्सटेंड करताय, इथे लगेच असे राऊंड्स लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला सारखं सारखं ते टाइम वेस्ट नाही होणार. पॅरलल लाईन बघितली तर 10. आता 10 मीटरला क्लिक केलं तर चालेल का मी? 10 मीटर वेस्ट नाही चालणार. 10 मीटर वेस्टला तुम्ही क्लिक केलात तर तुमचा आन्सर रॉंग येणार, कारण इथे जे युनिट आहे ते किती आहे किलोमीटर. आणि असे ट्रिक्स अँड टेक्निक्स हे करत राहतात, कारण असं पण सिलेबस खूप बेसिक आहे. असंही सिलेबसच्या बाहेर काही स्कोप नाही आहे की काहीतरी क्वेश्चन येईल. मग काय करायचं, तर ऑप्शन्समध्ये हे असं करतं, इथं युनिट जे आहे सेम युनिट कॅरी झालं पाहिजे. युनिट जरी चेंज झालं तरी निगेटिव्ह मार्किंग्स आहेत. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची. सो 10 किलोमीटर आणि इन विच डायरेक्शन, स्टार्ट पॉईंट पासून एंड पॉईंट हा वेस्टला आहे. आणि इन विच डायरेक्शन इज ही फेसिंग टुवर्ड्स दी साऊथ साईड. क्लिअर आहे सर्वांना? ओके. आता याच्यामध्ये फास्ट होत आहे का, स्लो करायची गरज आहे, असं कुणाला काही फीडबॅक असेल तर सांगा. फर्स्ट आपलं लेक्चर आहे, सो मला आयडिया येईल की कशा पद्धतीने मॉडिफाय करता येईल. समजतंय सर्वांना शिकवलेलं? काही डाऊट आहे इथेपर्यंत? ओके. काही डाऊट असतील तर फील फ्री टू शेअर विथ अस. नेक्स्ट क्वेश्चन देऊ? ओके. कंप्लीटेड? मॅम काही नाही, पाण्याची बॉटल हवी होती फक्त. आता तुम्हाला ना थोडंसं काहीतरी कन्फ्यूज करण्यासाठी किंवा तुम्ही थोडंसं विचार करावा त्या क्वेश्चनमध्ये काय आहे, किंवा तुम्हाला असं वाटावं की मी इथं काय केलं पाहिजे, त्यातल्या त्यात काही जण ट्रिक्समध्ये अडकतात. थँक्यू. तर यामध्ये तुम्हाला ना त्यांनी स्ट्रेट पॉईंट वाय आणि एक्स अँड वाय मेन्शन केलं आहे.
हे काहीच नाही आहे माहिती आहे, फक्त आपण जे मगाशी स्टार्टिंगपासून 15 किलोमीटर ड्रॉ करत होतो ना, त्या पॉईंट्सना फक्त नाव दिलं आहे त्यांनी. हे असं का करतात? सगळं सेम आहे. परत मी तेच म्हणेल की तुम्ही जरा विचार करावा आणि तुमचा थोडासा मिनिट का होईना एक्झाममध्ये तिथे स्पेंड व्हावा, बाकी काही नाही. किंवा तुम्ही तिथं त्या पॉईंट ऑफ व्ह्यूला कशा पद्धतीने कॅच कराल किंवा कसा प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करता, हे फक्त ट्रिक्स अँड टेक्निक्स असतात ओळखण्याचे. ठीक आहे. रणजित ट्रॅव्हल फ्रॉम, थोडा जरी क्वेश्चन डिफरंट किंवा काही वेगळा वाटला तर कन्फ्यूज नाही व्हायचं. हे सगळे फक्त एक्स्ट्रा, आपल्याला फक्त फोकस कुठे पाहिजे, लेफ्ट राईट आणि ते जे ट्रॅव्हलिंग्स आहेत तिकडे. रणजित ट्रॅव्हल फ्रॉम पॉइंट एक्स. ह्या ज्या फर्स्ट पॉइंट आहे ना, हा पॉइंट याला नाव दिलंय त्यांनी की हा पॉइंट काय आहे, एक्स आहे. आता प्रत्येक पॉइंटलाच देतील असं नाहीये किंवा प्रत्येक पॉइंटला देतील सुद्धा, तू जस्ट फक्त क्वेश्चन इन्क्रीज करण्यासाठी. स्ट्रेट टू वाय. स्ट्रेटचं मिनिंग आपल्याला माहिती आहे काय असतं बाय डिफॉल्ट, टुवर्ड्स द नॉर्थ साईड ॲट द डिस्टन्स ऑफ 50. बस काय सांगितलं, स्टार्टिंग पॉइंट एक्स आहे, तिथून स्ट्रेट वाय आहे आणि डिस्टन्स दोघांमधलं 50 आहे. बस म्हणजे इथे किती आला हा, y. देन ही टर्न टू हिज राईट. इथून राईटला टर्न करायचं आणि वॉक किती करायचं आहे, फॉर 50 मीटर. ठीक आहे. अगेन ही टर्न टू राईट अँड वॉक 60 मीटर. आता परत राईटला टर्न करायचं म्हणजे कुठे करायला लागेल, साऊथला. सो साऊथला मी इथं जर पॅरलल लाईन बघितली तर ही पॅरलल लाईन कितीची आहे, 50ची आहे. त्यांनी काय सांगितलं, किती ट्रॅव्हल करायचं आहे, 60. म्हणजे 10 इन्क्रीज करायला लागेल. परफेक्ट. आणि असंच राऊंड करून लिहा म्हणजे तुम्हाला डिस्टन्स कॅल्क्युलेट करणं अवघड जाणार नाही. फायनली ही टर्न टू राईट म्हणजे कुठे येईल, इकडे वेस्ट साईडला. परफेक्ट. अँड वॉक्स 50 मीटर. मला माहिती आहे पॅरलल लाईन ही 50ची आहे. सो विदाउट इवन थिंकिंग आपण डिरेक्टली ती पॅरलल लाईन ड्रॉ करायची. आता हाऊ फार इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट टू एंड पॉइंट हे डिस्टन्स किती आहे. जर मी पॅरलल लाईन बघितली तर किती आहे, 10 आहे. युनिट किती आहे, मीटर आहे. सो 10 मीटर. आणि डायरेक्शन विचारलं तर इन विच डायरेक्शन, साऊथ. अँड वेअर इज ही मूव्हिंग, where is he moving, facing west, moving. हा करेक्ट, मिस्टेक. ओके 20च्या ऐवजी नो प्रॉब्लेम. मम्मी स्टार्टिंगला थोडंसं चुकेल कुठे कुठे तरी, इट्स ओके. आपण आता जस्ट लर्निंग फेजमध्ये आहे ना, इथे चुकता त्यावेळी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. फक्त एवढं लक्षात ठेवा की आजच्या लेक्चरचं एक इंटेन्शन आहे की तुम्हाला डायरेक्शन डिस्टन्सचे बेसिक्स जे आपण 5 to 6 पॉईंट्स बघितले, ज्याच्यामध्ये लेफ्ट राईट होता, स्टार्ट टू एंड पॉईंट काय आहे, फेसिंग काय आहे, अशा गोष्टी बेसिक समजल्या पाहिजेत. राहिली गोष्ट क्वेश्चनची तर ते आपण उद्या सुद्धा बघणार आहोत. अजून आपले टाईप्स आहेत, पायथागोरस थेरम बघणार आहे, त्याच्यानंतर थोडेसे मॉडरेट लेवल पण घेणार आहोत, PYQ सॉल्व्ह करायचे. सो हे चालतच राहील. काय कुठला क्वेश्चन करेक्ट येईल, कुठे जरा रॉंग होईल, पण कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा. कारण तुम्हाला कॉन्सेप्ट समजली तर तुम्ही घरी जाऊन n नंबर ऑफ क्वेश्चन स्वतःही क्विज थ्रू सॉल्व्ह करू शकता. बरोबर ना. ठीक आहे. नेक्स्ट घेऊ. ओके.
कोणती लाईन नाही समजली तर मला विचारा, मी रिपीट करते. ओके, आय गॉट रिप्लाय फ्रॉम एस एस. तुम्ही तुमचं नाव लिहिलं तर मलाही कळेल काय आहे. ओके, 10 आलं आहे तुमचं आन्सर. साहिल यांचं डिफरंट आलं आहे, विच इज 15. सिद्धेश्वर 15 किलोमीटर फेसिंग साऊथ. ओके, ओनली डिस्टन्स विचारलं आहे. मग स्टार्ट पॉईंट टू एंड पॉईंट काय येईल साहिल? ओके स्वरा, 10 आलं आहे आन्सर. सिद्धेश यांचं पण आन्सर 10 आहे. 10-15चे काहीतरी मला व्हेरिएशन्स दिसत आहेत. डायरेक्शन ईस्ट आहे आणि फेसिंग साऊथ आहे. मग 10 की 15? ऑफलाईन स्टुडंट तुमचं काय आलं आन्सर? 15 आलं आहे का? ओके, लेट मी चेक. अनुजा गोज Anuja goes 5 kilometer towards the east side from fixed point N. So या पॉइंटला नाव काय दिलं त्यांनी? N पॉइंट म्हणून दिलं. ती कुठे ट्रॅव्हल करते? ईस्ट कडे. किती किलोमीटर? 5 किलोमीटर. सो दिस इज माय 5 किलोमीटर. ठीक आहे. अँड देन 35 किलोमीटर आफ्टर टर्निंग टू हर लेफ्ट. आता या क्वेश्चनमध्ये थोडंसं वेगळं दिलंय. मगाचपर्यंत आपण काय करत होतो की पहिला डायरेक्शन होती, नंतर डिस्टन्स होता. इथे त्यांनी पहिला डिस्टन्स सांगितलाय, नंतर डायरेक्शन दिली आहे. तर कुठे सांगितलंय? हर लेफ्ट आणि 35 किलोमीटर याच्याकडे फोकस ठेवायचा. लेफ्ट साईड म्हणजे नॉर्थला येईल. किती? 35 किलोमीटर. सो हे आहे 35 किलोमीटर. ठीक आहे. Again she goes 10 किलोमीटर टर्निंग टू हर राईट. राईट कडे 10 किलोमीटर. आता मी डिरेक्टली ड्रॉ करते बघा. मी असं कन्सिडर करते की तुम्हाला आता लेफ्ट राईट समजलंय. जर नाही समजलं तर मला सांगा, मी परत ड्रॉ करते. ओके, सो 10 किलोमीटर नंतर पुढे काय आहे? आफ्टर टर्निंग टू हर राईट, आफ्टर दिस शी गोज 35 किलोमीटर आफ्टर टर्निंग टू हर राईट. आता राईटला टर्न करायचंय. फेसिंग माझं कुठे आहे सध्या? ईस्ट कडे आहे. तर राईट टर्न करायचं म्हटलं तर पॅरलल लाईन 35. परफेक्ट. ओके, आता हाऊ फार इज शी फ्रॉम पॉइंट एन? त्यांनी कुठून ते पण सांगितलंय की ती जी आता एंडला अनुजा आहे, एंड पॉइंटला हाऊ फार, फार विच मीन्स डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. फ्रॉम एन, एन पासून ते ह्या एंड पॉइंट पर्यंत हा पूर्ण डिस्टन्स विचारलाय. आता काही स्टुडंट्सचं 10 कसं आलं हे मला जरा आत्ता समजतंय. येस स्वरा, मला समजलं ते. तुम्ही शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायला गेलात तो पण अशा पॉईंट सोबत की हा पॉईंट जो मिडल आहे तो आणि लास्ट पॉईंट, राईट. ज्यांचं 10 आलंय त्यांनी तेच केलंय. पण असं नाही करायचं. आत्तापर्यंतचे जर प्रिव्हियस क्वेश्चन आपण जे डिस्कस केले ते जस्ट ओव्हरलुक करा. नेहमी मी स्टार्ट पॉईंट टू एंड पॉईंटच तुम्हाला घेतलंय. कधीही आपण असं बघितलं का मिडल पॉईंट टू एंड पॉईंट? नाही. ठीक आहे. जर इनकेस याला काही नाव दिलं असतं आणि त्यांनी विचारलं असतं की एम पासून झेड मधलं डिस्टन्स काय आहे, दॅट टाइम तसे क्वेश्चन येईल. मेन म्हणजे असं येतच नाही. पण स्टार्ट टू एंड म्हणजे हे मेजर करायचं 5. सो हे 5 तर असणारच आहेत. प्लस ही पॅरलल लाईन किती येईल? 10 आहे म्हणजे ही पण 10 येईल. सो 5 + 10 इज इक्वल टू 15 किलोमीटर. आणि जे फेसिंग आहे ते येणार आहे साऊथ. आणि इन विच डायरेक्शन म्हटलं तर स्टार्ट पॉईंट पासून एंड पॉईंट ईस्टला. सो सगळ्यांनी डायरेक्शन्स तर करेक्ट सांगितले, पण एन पर्यंत घेतली तर 10 येईल आय थिंक. एन पासून एंड पर्यंत घेतलं तर 15 येईल. पण फक्त हा एवढाच पार्ट घेतला ना स्वरा, एवढाच मिडलवाला, तर मग मात्र 10 येईल. पण क्वेश्चनची डिमांड बघा काय आहे, तुम्हाला लक्षात येईल की हाऊ फार इज शी फ्रॉम एन. सो एन पासून लास्ट पर्यंत कॅल्क्युलेट करायचं. क्लिअर आहे तुम्हाला आता? ओके,
Done? Yes? Next घेऊ. Okay. Vrushali 5 in west, 5, 40, 35. Different answer आले from online student. Okay. East direction. ठीक आहे, मी चेक करते कारण दोन्ही क्वेश्चन आहेत ना. नाही ॲक्च्युली त्यांनी डिस्टन्स विचारलाच आहे का? येस. ॲट व्हॉट डिस्टन्स म्हणजे आहे डिस्टन्स प्लस डायरेक्शन. ओके. 35. वृषाली 5 मीटर आलंय. चेक करा बघू डायरेक्शन आणि व्यवस्थित आहे का. श्रेया की मयुरी काय म्हणायचं. श्रेया 30. ओके 35. खूप व्हेरिएशन्स येतात आन्सरमध्ये. इकडे ऑफलाईन स्टुडंट 35 आलं. आणि डायरेक्शन काय आहे किती. ईस्ट. ओके सो चेक करूयात. आकाश वॉक्ड 25 मीटर टुवर्ड्स साऊथ. सो साऊथला आकाश काय येतोय 25 किलोमीटर. ठीक आहे. नेक्स्ट देन ही टर्न टू हिज लेफ्ट. आता साऊथकडे डायरेक्शन आहे म्हणजे लेफ्ट साइड कुठे येणार आहे टुवर्ड्स दी ईस्ट साइड. देन ही टर्न टू हिज लेफ्ट अँड वॉक 20 मीटर. परफेक्ट. नेक्स्ट देन ही टर्न टू हिज लेफ्ट अँड वॉक 25 किलोमीटर. ईस्टकडे फेसिंग असेल तर लेफ्ट कुठे येणार आहे नॉर्थकडे. 25 म्हणजे मला माहिती आहे ही पॅरलल लाईन येईल. जर इथून इथपर्यंत डिस्टन्स 25 आहे तर ऑफकोर्स पॅरलल लाईन पण सेम असणार आहे. नेक्स्ट ही अगेन टर्न टू हिज राईट. फेसिंग नॉर्थला आहे त्यामुळे राईट साईड कुठे येईल ईस्टकडे येईल. अँड वॉक 15 मीटर. तर हे आलं 15 मीटर. सो ॲट व्हॉट डिस्टन्स इज ही फ्रॉम दी स्टार्टिंग पॉईंट. सो ज्यांनी 40 आलंय ते नाही येणार 40. स्वरा काहीतरी चुकतंय हा थोडंसंच. स्टार्ट टू एंड थोडंसं चुकतंय. एक्स्ट्रा काहीतरी 5 ॲड होत आहेत. आणि वृषाली राईट लेफ्ट कन्फ्यूज झालेलं. ओके फक्त एक क्वेश्चनसाठी कन्फ्युजन आहे ना. बाकी कन्फ्युजन नाही आहे ना त्याच्यामध्ये. अच्छा डिस्टन्सच 25 घेतलं गेलं त्याच्यामुळे. मग तसं पण मग ओके 25 + 15 40 झालं. ओके नॉट एन इश्यू. पण हे असे छोटे छोटे सिली मिस्टेक्स करू नका. त्याच्यामुळे काय असतं ऑप्शनमध्ये ते सगळं असतं जे आपल्याला रॉंग पण असेल. म्हणजे चुकून आपले कधी 5 एक्स्ट्रा झाले तर तो 40 तर ऑप्शन असतोच. एवढं आपलं लक कधी आपल्याला एक्झामला नाही तर लगेच 7 नाही देत. ठीक आहे. त्यामुळे अशा गोष्टी अवॉइडच करा. हा आहे स्टार्टिंग पॉईंट आणि दिस इज युअर एंडिंग पॉईंट. हा डिस्टन्स बघायचा असेल तर काय करणार आहे. हा डॉटेड लाईनवाला पॅरलल लाईन
किती आहे 20. जर हे 20 आहे म्हणजे हे डिस्टन्स सुद्धा 20 आहे. सो 20 प्लस 15 किती आहे 35 आणि युनिट काय आहे मीटर. ह्या युनिट मी नेहमी व्यवस्थित लिहिते, तुम्हीही तसंच लिहून घ्या. युनिट चुकलं की आन्सर रॉंग येणार आहे. 35 मीटर्स अँड इन विच डायरेक्शन म्हणजे स्टार्ट पॉईंट टू एंड पॉईंट कुठे येईल ईस्ट. येस आणि फेसिंग सुद्धा ईस्टच आहे. ओके डन. सो आता ज्यांचे ज्यांचे थोडेसे सिली मिस्टेक्स झालेत त्यांच्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन घेते, व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आता हा दिसायलाच फक्त मोठा दिसतोय क्वेश्चन. व्यवस्थित एक एक लाईन रीड करा. डन. काय आलं आन्सर नॉर्थ ईस्ट. इकडे गर्ल्समध्ये सॉल्व करताय कर. ओके ऑनलाईनमध्ये मला आन्सर आलेला आहे नॉर्थ ईस्ट, सिद्धेश्वर आणि साहिल यांचं. ओके आणि ही एवढी लेवल प्रिलियमसाठी इनफ आहे, खूप अवघड असं काही नाही आहे आपल्याला. ओके अमेय नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट आलं तुमचं आलं. अ पर्सन स्टार्ट फ्रॉम a point in east direction. सो मला एवढं तर माहिती आहे की जे काही ट्रॅव्हल करायचं मला टुवर्ड्स दी ईस्ट डायरेक्शन करायचं. ठीक आहे. देन ही वॉक 10 मीटर. आता मी अँडच्या पुढे रीड नाही करत कारण मला हे माहिती आहे की मला ईस्टला 10 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे. त्यांनी आता काय केलं बघा, स्टार्टिंगला तुम्हाला डायरेक्शन सांगितली, फुल स्टॉप दिला आणि ते किती ट्रॅव्हल करायचं ते पुढच्या सेंटेन्समध्ये इन्क्लूड केलं. सो अशा टाईपमध्ये क्वेश्चन आला की खूप फास्ट किंवा पॉईंट टू पॉईंट फुल स्टॉपला जर रीड केलात तर मात्र डायग्राम रॉंग येणार. त्यामुळे इथे असं पार्टिशनमध्ये जी टेक्निक मी सांगितली तसं ब्रेक करत चला. फर्स्ट ट्रॅव्हल 10 मीटर. ठीक आहे. अँड ही टेक अ राईट टर्न अँड नाव ही वॉक्स 5 मीटर. लगेच इथे ब्रेक करायचं. आता डायरेक्शन काय आहे राईट. ट्रॅव्हल किती करायचं आहे 5 किलोमीटर. मग राईटला हा आला 5 किलोमीटर. कळालं. पुढे अँड अगेन ही टेक राईट टर्न अँड नेक्स्ट ही वॉक 3 मीटर. जिथं जिथं अँड आलं तिथं मी लाईन ड्रॉ करून ब्रेक केलं. ठीक आहे. अँड ही टेक्स अ राईट टर्न. फेसिंग कुठे आहे साऊथला आहे. मग राईट टर्न कुठे येणार वेस्टकडे येणार. येस वृषाली.
सो राईट टर्नकडे घेतल्यानंतर किती 3 किलोमीटर. आता हा टोटल, ही थोडीशी डायग्राम मोठी ड्रॉ करू का? ठीक आहे, दिसतंय तुम्हाला सर्वांना? नको ना रफ करायला? ठीक आहे. सो हे झाले 3 किलोमीटर. आता 10 मध्ये 3 काढायचं आहे म्हणून मी थोडासा छोटासा घेतलाय. पुढे अगेन ही टेक अ लेफ्ट टर्न अँड नाव वॉक 6 मीटर. परत ब्रेक केला, फेसिंग वेस्टला आहे आणि खाली काय सांगितलं? लेफ्ट टर्न 6 मीटर. हा झाला 6 मीटर. परफेक्ट. इथंपर्यंत डायग्राम क्लिअर आहे? इथे कुणाला डाऊट आहे डायग्राम मध्ये? ओके. नाव टेक्स अ राईट टर्न. फेसिंग कुठे आहे? साऊथला. तर राईट टर्न कुठे येईल? वेस्ट साईडला येईल. अँड फायनली स्टॉप आफ्टर वॉकिंग 8 मीटर. इथं कट केलं. म्हणजे मला काय करायचं आहे? राईटला 8 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे. आता ही जेव्हा तुम्ही लाईन ड्रॉ करताय, सगळ्यात पहिलं हे डिस्टन्स किती आहे हे माहीत पाहिजे. मग एक्सटेंड करायचं का तिथेच थांबायचं हे कळेल तुम्हाला. मग त्यासाठी करायचं काय? ही जी डॉटेड लाईन आहे, ही जर डॉटेड लाईन तुम्हाला समजली, तिथे मी जी ड्रॉ केली आहे, मग मात्र तुम्हाला हे खालचं डिस्टन्स सुद्धा समजेल. आता बघा, हे टोटल डिस्टन्स किती आहे? 10. त्यामधून तुम्ही 3, हे जे 3 आहे ते आतमध्ये आलात ना, मग 10 मधून -3 झाले, किती राहिले? 7. म्हणजे हा जो इथे आहे तो परफेक्ट कॉम्बिनेशन आहे फॉर 7 and 3. आता मी 7 + 3 केला तर ही टोटल लाईन 10 मिळते आणि जर 10 मधून मी -3 केला तर आन्सर किती येतं? 7. म्हणजे ही पॅरलल लाईन कितीची झाली? 7 ची झाली. अंडरस्टूड? ऑनलाईन स्टुडंट, माझा आवाज येतो तुम्हाला क्लिअर? कनेक्शन ब्रेक होत नाही आहे ना? जस्ट गिव मी कन्फर्मेशन. एम आय ऑडिएबल टू एव्हरीवन? ओके, नॉट एन इश्यू देन. देन फायनली स्टॉप. किती सांगितले? आफ्टर वॉकिंग 8 मीटर. म्हणजे आता 7 मध्ये मला 1 ॲड करायला लागेल इथे. म्हणजे हा मी इकडे 1 किलोमीटर इन्क्रीज केला. आता समजलं किती छोटे छोटे 1 किलोमीटर सुद्धा आपण इतकं लाईटली नाही घेऊ शकत. हे प्रत्येक मेजरमेंट्स ॲक्युरेटच आले पाहिजेत. ठीक आहे? सो हे त्याच्यानंतर काय आहे? इन विच डायरेक्शन इज द स्टार्टिंग पॉइंट विथ रिस्पेक्ट टू एंडिंग पॉइंट. बघितलं होतं आपण मगाशी. आता विथ रिस्पेक्ट टू याच्यानंतर कुठला पॉइंट आहे? इकडे एंडिंग पॉइंट आहे. म्हणजे एंड पॉइंट पासून स्टार्टिंग पॉइंट कोणत्या डायरेक्शनला आहे? जर कोणी क्वेश्चन व्यवस्थित रीड केला नसतं तर आन्सर काय दिलं असतं? साऊथ वेस्ट. पण तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित रीड केलाय. आता इथे काय करायचं? एक छोटासा मॅप ड्रॉ करायचा. जर तुम्हाला कळत नसेल कसं येईल तर, हा आहे नॉर्थ अँड दिस इज ईस्ट. सो इन बिटवीन द नॉर्थ ईस्ट काय आहे आन्सर? सो आन्सर काय येणार आहे? नॉर्थ ईस्ट. कळालं का? क्वेश्चन काय विचारलाय? स्टार्टिंग पॉइंट कुठे आहे? एंडिंग पॉइंट विचारलं असतं तर साऊथ वेस्ट. परफेक्ट. असंच सॉल्व केलंय का ऑनलाईन स्टुडंट? सेम आला? ठीक आहे? ओके. सो या क्वेश्चन मध्ये कोणाला काही डाऊट आहे? एनी डाऊट? समजतात हे क्वेश्चन? एकदम मॉडरेट लेवल, आपण एकदम सिंपल, इझी पण आहे, मॉडरेट सारखी आहे आणि ही इतकी इनफ पण आहे. खूप लो, फक्त आपण 10, 5 आणि 3 घेतलं, डायरेक्शन सांगा इतकं पण नाही हे केलं की फक्त लेफ्ट राईटमध्येच आहोत. आपण व्यवस्थित सगळ्या कॉन्सेप्ट बघितलेल्या आहेत जे एक बेसिक डायरेक्शन डिस्टन्समध्ये क्वेश्चनमध्ये आल्या पाहिजेत. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं हे क्वेश्चन्स तर प्रत्येक क्वेश्चनमध्ये काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. सगळे क्वेश्चन सारखे नाही आहेत. एका क्वेश्चनमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारल्यानंतरची डिमांड काय आहे, एक क्वेश्चनमध्ये तुम्हाला फेसिंग बघायला मिळतं आहे, एक क्वेश्चनमध्ये तुम्हाला ईच टाईम लेफ्ट टर्न कसे करायचे. सो क्वेश्चन जे सिलेक्ट केलेले आहेत ते असेच रँडम नाही आहेत.
तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमधून एखादा पॉईंट समजावता येईल या टाईपमध्ये तो सिक्वेन्स आहे. ठीक आहे. तर उद्याचं जे लेक्चर आहे त्यामध्ये मी काय करणार आहे, टाईप नंबर 2 आणि टाईप नंबर 3. 2 विच इज बेस्ड ऑन कार्डिनल डायरेक्शन. ठीक आहे. कार्डिनल डायरेक्शन्सवरती एक्झाममध्ये क्वेश्चन नाही आहेत, पण ॲज अ पार्ट ऑफ सिलेबस आपण 1-2 क्वेश्चन बघू की इन केस चलो याच वर्षी आला तर ॲटलिस्ट वी हॅव आयडिया की कशी येणार आहे. ठीक आहे. आणि थर्ड आणि इम्पॉर्टंट पॉईंट पायथागोरस थेरम, जे की दरवर्षी त्याच्यावरती क्वेश्चन येतोच, तर त्यावरती उद्या आपण हे 2 टाईप स्टार्ट करतोय. ठीक आहे. या टाईपचे क्वेश्चन इतकेच बघणार आहे का असं नाही आहे. हे काय होतं, तुम्हाला टाईपचं इंट्रोडक्शन सुरू आहे, याची प्रॅक्टिस मात्र मी घेणार आहे. याचे अजून बरेचसेच क्वेश्चन्स आपण बघायचे पण आहेत. ठीक आहे. सो हे फक्त एक इंट्रो होता की या टाईपमधले क्वेश्चन्स डायरेक्शन्स डिस्टन्समध्ये आहेत. इथे कुणाला डाऊट आहे? नाही आहे. तर उद्या 2 टाईप कव्हर करायचे आहेत आपल्याला. हे 2 टाईप कव्हर झाल्यानंतर मग पुढे अजून. ठीक आहे. सो आपण इथे थांबूयात आज. नाही समजलं मॅम, हे कोणतं नाही समजलं श्रेया, परत सांगते मी. वेट, क्वेश्चनची PDF मिळेल का आजचे? मी PPT अपलोड करायचं ट्राय करते हे, पण मग त्याच्यामध्ये पुढचे पण क्वेश्चन्स असतील ना, कारण PPT तर फुल आहे. मग तुम्हाला प्रत्येक वेळी जसं जसं कव्हर होईल ते 10 क्वेश्चन देण्यापेक्षा मला असं वाटतं की आपला टॉपिक कव्हर झाल्यानंतर फुल PDF दिली तर कसं जाईल, म्हणजे तुम्हाला पण ते खूप PDFs होणार नाहीत. नाही तर 10 पुढे उद्या झाले 20-30 क्वेश्चन, ते अजून, तर त्याच्यामध्येच नको वेळ जायला. म्हणून मग पूर्ण टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर एकदमच अपलोड करू का मी PPT ही? येस साहिल. ओके. श्रेया, काय नाही समजलं, पूर्ण क्वेश्चन एक्सप्लेन करायचा का फक्त आन्सर लास्टवाला? जस्ट मिनिट, तुमचे एक कलिग आहेत त्यांचं डाऊट आहे तो सॉल्व्ह करूयात, मग आपण थांबूयात. ऑफलाईन स्टुडंटनी पण जर ब्रेक घेणार असाल, तुम्हाला हे क्लिअर असेल तर तुम्ही ब्रेक घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आन्सर नाही समजलं ना? ओके, जस्ट मिनिट. इकडे बघा, इन विच डायरेक्शन इज द स्टार्टिंग पॉईंट विथ रिस्पेक्ट टू एंड पॉईंट. आता विथ रिस्पेक्ट टू श्रेया जो वर्ड आहे ना, तर त्याच्यानंतर कोणता पॉईंट आहे? एंडिंग पॉईंट. आता जर क्वेश्चनला व्यवस्थित बघितलं, इन विच डायरेक्शन इज द स्टार्टिंग पॉईंट, क्वेश्चन कोणाला विचारला आहे? स्टार्टिंग पॉईंटला. विथ रिस्पेक्ट टू नंतर जो काही पॉईंट असेल त्याला कॉन्स्टंट ठेवायचं आणि बघायचं की स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे. म्हणजे सांगायचं पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे की विथ रिस्पेक्ट टू नंतर जो काही पॉईंट असेल तिथून बघायचं की अनदर पॉईंट कुठे आहे. मग विथ रिस्पेक्ट टू नंतर कोणता पॉईंट आहे? एंडिंग पॉईंट. मग हा एंडिंग पॉईंट आहे आपला इकडे खाली, बरोबर. मग ह्या एंड पॉईंट पासून हा स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे? जर इथं असं दिलं असतं एंड पॉईंट विथ रिस्पेक्ट टू स्टार्टिंग पॉईंट, तर आपण काय केलं असतं? स्टार्ट पॉईंट पासून विथ रिस्पेक्ट टू नंतर कोणता पॉईंट आहे सांग मला? स्टार्टिंग पॉईंट आहे ना. मग मला सांगा काय येईल आन्सर? स्टार्टिंग पॉईंट पासून एंडिंग पॉईंट कोणत्या डायरेक्शनला आहे? त्या केसमध्ये काय आन्सर येईल? स्टार्टिंग पॉईंट पासून एंडिंग पॉईंट कोणता डायरेक्शन आहे? फास्ट आन्सर करा. जी ओरिजिनल डायग्राम आहे त्यालाच बघायचं. साऊथ वेस्ट. परफेक्ट. साऊथ वेस्ट येईल स्टार्टिंग पॉईंट पासून एंड पॉईंट. उद्या अजून हे असे स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट विथ रिस्पेक्ट टूचे क्वेश्चन्स घेते, म्हणजे तुम्हाला अजून जरा जास्त प्रॅक्टिस होईल. येस, व्हेरी गुड. सो त्या पद्धतीने इथे काय विचारलं? एंड पॉईंट पासून स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे, म्हणून इथे एक छोटा मॅप ड्रॉ केला आणि त्या अकॉर्डिंग आपण डायरेक्शन्स बघितले. नाव क्लिअर? डाऊट क्लिअर आहे? ओके. सो एक छोटासा फीडबॅक द्या, तो असा की स्पीड ओके आहे का थोडं स्लो करायची गरज आहे? ओके आहे ना इतका स्पीड? ठीक आहे. त्याचबरोबर सर्वांना समजतं? नसेल समजत, खूप फास्ट होत असेल तर तसंही सांगा. कुणाला असं वाटत असेल की खूप जास्त इंग्लिशमध्ये होतं मॅम, थोडंसं मराठीमध्ये अजून सांगता आलं तर मला जास्त बेटर समजेल, तोही फीडबॅक चालेल. ठीक आहे. जे तुम्हाला कन्व्हिनियंट असेल त्या पद्धतीने मला सांगा. इकडे ऑनलाईन ऑल ओके? ठीक आहे.
So thank you so much class. Thanks for joining. See you tomorrow. Thank you. ओके, थँक्यू. ब्रेक घ्या, ब्रेक नंतर तुमचं सेकंड सेशन स्टार्ट होईल.